नमस्कार. स्पार्क अकॅडमीच्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या रेग्युलर सिरीजनुसार 2020 पासूनचे लेक्चर मॅडमने घेतलेले आहेत. त्याच्या पुढचं लेक्चर आपण आज त्यांनी 23 पर्यंत कंप्लीट केलेलं आहे. त्याच्या पुढं 30 तारखेच्या एक्झामसाठी उपयुक्त म्हणून 24चं PYQ आपण इथून पुढं बघूया. 24 आणि 25चं. तर आज एक नवीन असं वेळ नको जाण्यासाठी म्हणून ही PDF जी आहे ना, इथं लिहून एक्सप्लेन करण्यापेक्षा अगोदरच एडिट करून आणलेली आहे. त्यासाठी एडिट करण्यासाठी मला माझ्या मित्रांचा आणि व्हिडिओ मॅडम आहेत रिसेंट झालेल्या जागृती मॅडम, त्यांचा पण मदत झालेली आहे. तर आपण पेपर सोडवताना 2024च्या वेळेस एक हाय कट ऑफ होता आतापर्यंतच्या जे पॅटर्न जो होता की फक्त आपले GS वरतीच क्वालिफाय व्हायचं. त्यावेळेसला सगळ्यात हायेस्ट कट ऑफ 117.5 हा 2024ला लागला होता. त्याचं कारण पण असं होतं की आतापर्यंतच्या याच्यामध्ये सर्वात सोपा असा पेपर 2024चा समजला जातो, कारण की त्याच्यात PYQ वर जास्तीत जास्त भर दिलेला होता. तो तर आपण बघूयातच कसा कुठून PYQ आणि काय विचारलं होतं. म्हणजे हायेस्ट माझे 2024च्या पेपरला 136 मार्क होते. हे काही जास्त नाहीये सांगायसारखं, कारण की माझे काही मित्र होते ते 150 प्लस पण होते. त्यामुळं असं म्हणेल की हा 2024चा पेपर त्या मानाने इझीच होता. त्यामुळे कट ऑफ पण हाय लागलेला होता. तर आता आपण बघताना क्वेश्चन सिरियली बघणार आहोत, जो की सगळ्यांना अवेलेबल असेल आणि तुम्ही अगोदर पण त्याला तुमच्या पद्धतीने अनालिसिस केलेलं असेल. एक जस्ट गो थ्रू म्हणून फास्ट रिव्हिजन करायची, तर एक वेळेस बघून घ्या की मी कसा सोडवला होता. त्यासोबतच थोडं ॲडिशनल डाटा देण्याचा तिथंच प्रयत्न केलेला आहे. ही जी एडिट केलेली PDF आहे, ती तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि स्पार्क अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये पण अवेलेबल होऊन जाईल. जर ही PDF तुमच्या समोर असेल तर तुम्हाला ते बघण्यासाठी आणि लेक्चर बघत बघत तुम्ही पण ते PDF बघितल्यास फायदा होईल आणि थोडक्यात तरी रिव्हिजन होईल तुमच्या काही टॉपिकची. याचा पण मी थोडासा काळजी घेतलेली आहे. तर आपण माझं कसं असतं पेपर सोडवताना, मी पहिल्यांदा पॉलिटी सोडवतो. त्यानंतर मी जिओग्राफी सोडवतो. त्यानंतर इकॉनॉमिक्स सोडवतो. त्यानंतर मग मी सायन्स सोडवतो. त्यानंतर हिस्ट्री सोडवतो आणि त्याच्यानंतर मग करंट अफेअरला घेतो. त्याचं कारण असं की झाले का सगळे साई? हां. त्याचं कारण असं की जर सिरियली बघायला गेलं ना, तर सुरुवातीचा एखादा टॉपिक एखाद्या याच्यामध्ये हिस्ट्री असतो, नाही तर करंट असतो, अल्टरनेटिव्ह असतो. पण जर म्हणजे एखादा विषय जर त्यांनी डिफिकल्ट टाकलेला असेल आणि तो जर तुम्ही सुरुवातीला सोडवला, तर ते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मेंटॅलिटी खराब करतो की अरे आपला एक अझम्पशन बनतं की आपल्याला आलेला पेपर हा खूप टफ कॅटेगरीतला आहे. म्हणजे यावेळेसचं जर सांगायचं झालं तर की मला यावेळेस करंटला फक्त 7 मार्क होते, तरी पण मला 136 मार्क पडले. का तर की या प्रकारे मी सोडवतो की हा माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे क्वालिटी, तो मी सुरुवातीला घेतो. फ्रेश माइंड आहे तर तो मला आउट ऑफ देतो. म्हणजे त्यावेळेस मला 13 मार्क होते, जिओग्राफीला मला 16 मार्क होते, इकॉनॉमिक्सला 12 होते, सायन्सला पण 16 होते आणि हिस्ट्रीला 11 होते. म्हणजे या प्रकारे सोडवल्याने काय व्हायचं की मला असं वाटलं नाही की पॉलिटी सोडवलं पेपर खूप अवघड आहे. पण जर मी करंट घेतला असतं, माझं फक्त असं कन्फ्युजन झालं असतं ना की अरे 7च बरोबर येत आहेत. म्हणजे कळतं आपल्याला एक्झाम सोडवताना की मला हा क्वेश्चन एकदम शुअर शॉट माहिती आणि तो बरोबर आलाय. तर 7च बरोबर आले असते तर पूर्ण माझी मेंटॅलिटी खराब झाली असती आणि मला पाहिजे तितका स्कोअर झाला नसता. तर तुम्ही पण अशा प्रकारे तुमची जी कोणती स्ट्रॅटेजी असेल, कोणाला जिओग्राफी सोपं जात असेल, कोणाला इकॉनॉमिक्स सोपं जात असेल, कोणाचं सायन्स बॅकग्राऊंड असेल तर त्याला सायन्स सोपा जात असेल, एखाद्याचं हिस्ट्री आवडत असेल तर हिस्ट्री सोपा जात असेल, तर त्यांनी त्या प्रकारे जावं. फक्त एवढंच की करंट अफेअर म्हणत नाही की सुरुवातीला घ्या, कारण की करंट अफेअरचा कधी पण पॅटर्न बदलू शकतो आणि काही येऊ शकतं.
त्यामुळं मी म्हणेल की तुमचा असा स्वतःचा पॅटर्न तयार करा आणि त्याच्यानुसारच गो थ्रू करा. चला आपण तर मग सुरुवात करूया क्वेश्चनच्या अनालिसिसला. हा तर हे जे एडिशन केलं की इथं लिहिण्यात खूप वेळ जाईल, त्यामुळं ते वेळ लावून 2-3 दिवस त्याच्यावरती काम करून अगोदरच तुम्हाला रेडीमेड दिलेलं आहे आणि याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती पण भेटून जाईल. तर चालू करूया आपण की हा आता ते मी का म्हटलं तुम्हाला सांगतो की बाबा तुम्ही तुमचा एक तुमचा फ्लो ठरवा कुठून सोडवायचं. तर आता हा क्वेश्चन होता, ए सेट वाल्यांना टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली. हा जोपर्यंत पेपरमध्ये येत नव्हता तोपर्यंत नवीन होता आणि कुणालाच माहित नव्हता. म्हणजे ज्यावेळेस तो बाहेर आल्यानंतर ज्यावेळेस सर्च करून सगळ्यांनी टाकलं की मग लाला राजपत रायांनी केला होता. ते माहित पण नव्हतं की कुठे स्थापन झाले. आणि जर हाच क्वेश्चन तुम्ही सोडवत असाल पेपरमध्ये आणि जर तुम्हाला समोर दिसेल तर तुमची मेंटॅलिटी होईल की अरे काय पेपर काढलाय पहिल्या क्वेश्चनला. म्हणून मी असं सांगेल की त्याच ठिकाणी जर तुम्ही पॉलिटीचा बघितला असता तर तिथं पॉलिटीला एकदम इझी क्वेश्चन होते, ते तुम्हाला दाखवेलच पुढे की बाबा हे कलम कशासाठी, म्हणजे जवळ सुद्धा कलम दिले नव्हते तुम्हाला चुकवण्यासाठी. त्यांनी असं आपली मेंटॅलिटी खराब व्हायला मदत नाही होणार, उलट कॉन्फिडन्स वाढेल की अरे माझे 15 पैकी 15 जवळचे वाटतात, हा बाबा एखादी सिली मिस्टेक चुकेल किंवा कन्फ्युजन झालेले चुकेल तर ते ठीक आहे. पण आता इथं बघा ही स्कूल ऑफ ऍक्च्युअली बघूया, आता सुरुवात करूया. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स ही स्थापना 1921 ला ज्यावेळेस टिळकांचं निधन झालं होतं त्याच्यानंतर लोकांना राजकीय शिक्षण देण्यासाठी आणि जागृती वाढवण्यासाठी 1921 ला लाहोरला उद्घाटन केलं होतं. त्यावेळेस गांधीजी नवीनच होते, त्यावेळेस त्यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं होतं आणि सर्वंट ऑफ द पीपल सोसायटीशी ती संलग्नित होती, महाराष्ट्रातली जी सर्वंट्स ऑफ पीपल आहे ती. दुसरा क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडाकरता वैयक्तिक 25,000 रक्कम दिलेली आहे. तर त्यावेळेसचे आता हा क्वेश्चन परत परत रिपीट होतो PYQ. जर तुम्ही आता बघितलं असेल की जगन्नाथ नाना शंकर सेटांवरती दर 2-3 वर्षाला क्वेश्चन येतच राहतात. पण आता एखाद्याला माहित जरी नसेल तरी त्यांनी थोडस जगन्नाथ शंकर शेट हे थोडस एक्स्ट्रा दिलेलं आहे किंवा नाना शंकर शेट पण दिलं जातं. पण ह्या 25,000 रक्कमेकडे मी ज्यावेळेस सोडवत होतो त्यावेळेस मी ह्या 25,000 रक्कमसाठी फोकस केला होता. का? कारण की त्या काळात 25,000 रुपये देऊ शकताल ह्यामध्ये चौघांमध्ये एकच होते की नाना शंकर शेट. म्हणून मी त्याचं उत्तर नाना शंकर शेट असं टॅकल करून लिहिलं होतं. पण ऍक्च्युली तुम्हाला ते माहित पाहिजे कारण की त्यांच्यावरती परत परत रिपीटेड क्वेश्चन येत आहेत, तर ते तुम्ही गो थ्रू म्हणजे चांगलंच पाठ केलं पाहिजे. त्यांनी कुठली स्थापना केली, कधी स्थापना केली, कारण त्यांच्या संस्थांवरती पण कधी कधी सिरियली क्वेश्चन विचारतो, म्हणजे क्रमाने लावा की कोणची अगोदर स्थापना झाली कोणची नंतर. पुढचा क्वेश्चन, सविनय कायदेभंग चळवळीत धरासना येथील सत्याग्रह पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला. तर हे बघा कस्तुरबा गांधी जे आहेत ना या पर्यायामधल्या, त्या कस्तुरबा गांधी मला असं माझ्या वाचण्यामध्ये तर चले जावा आंदोलनाच्या वेळेसच त्या जास्त म्हणजे गांधीजींसोबत अशा सत्याग्रहामध्ये वगैरे सापडतात. त्यात सरोजिनी नायडू खूप इम्पॉर्टंट रोल होता की धरासनाला काय झालं होतं की ज्यावेळेस मीठ सत्याग्रह झाला होता त्यावेळेस गांधी नेहरू पटेल या सगळ्यांना अटक झाली होती. मग एकच आपल्याकडं नेतृत्व राहत होतं की ते म्हणजे सरोजिनी नायडू, आणि ते तिथं त्यांनी सत्याग्रह कसा केला होता तर की टप्प्याटप्प्याने जायचे, पोलिसांचा मार खायचे, एक तुकडी संपली की दुसरी तुकडे जायचे, अशा प्रकारे एक सत्याग्रह झालेला होता. तर आता ह्या अंबिका चक्रवर्ती त्या त्या तेवढ्या ऍक्टिव्ह नव्हत्या, म्हणजे होत्या पण ते गांधीजींशी धरासना सत्याग्रहाशी जास्त तेवढा संबंध नव्हता. म्हणजे सरोजिनी नायडूवर पण खूप सारखा रिपीटेड मेन्सला तो खूपदा एक तरी क्वेश्चन असतो, म्हणजे असतो दरवर्षी एक असतो. आता हा बघा 1857च्या काय उठावाबद्दल तर दरवर्षी क्वेश्चन असतो, म्हणजे प्रत्येक वर्षीच, म्हणजे हा PYQच म्हणेल. आतापर्यंत 5-6 वेळेस तरी तो रिपीट झालेला असेल. म्हणजे 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होतं, त्यांनी कन्फ्युज करायला तात्या टोपे आणि नानासाहेब पण दिलेले. आता
मी आणि माझे काही मित्र आहे की त्यांचा बरेचदा असा क्लॅश झाला होता की बाबा नानासाहेब का तात्या टोपे. बऱ्याच जणांनी तात्या टोपे केले तर ते म्हणायचे की तात्या टोपेच बरोबर आहे, आयोगाने दिलेला आन्सर चुकीचा आहे. परंतु तात्या टोपे आहेत ना, म्हणजे ते पण तिथं ऍक्टिव्ह होते, परंतु तिथलं नेतृत्व नानासाहेब करायचे. तात्या तात्या टोपे होते ना, ते त्यांच्याशी सहकारी म्हणून कार्य करायचे आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांनी आणखी एक सोबत उठाव केला होता. अजीमुल्ला यांचं वेगळी होतं. मौलवी अहमद अल सगळी म्हणजे यांचे जे लिस्टच आहे ते मी खाली दिलेली आहे तुम्हाला की अजीमुल्ला पण कानपूरला बी होते. म्हणजे बघा, कानपूरला होते ते नानासाहेब पेशवे होते, तात्या टोपे होते, अजीमुल्ला होते. म्हणजे आता याच्या पुढचा क्वेश्चन म्हणून कसा येऊ शकतो की तुम्हाला हे ठिकाणं दिली जातील, त्यांचे नेतृत्व दिले जातील, यांच्या जोड्या लावा तर विचारतील, किंवा तिथं कोणता अधिकारी तो बंड शांत करण्यासाठी नेमणूक केलेला गेला होता, त्याच्यावर पण आलेले आहेत क्वेश्चन. तर म्हणजे हे तुम्ही करून जाणं गरजेचं की बाबा परत रिपीट जर झाला तर, आणि होतच तो रिपीट, आता जरी राज्यसभेला नाही झाला तर कंबाईन होईल, किंवा ह्या राज्यसभेला नाही झाला तर परत होईल. तर तुम्ही हे पाठ करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही त्याला कशी ट्रिक करायची, काय करायची ते तुम्ही ठरवा आणि हे पाठ करा. म्हणजे आता मी जास्त एक्सप्लेन नाही करत, कारण की हे जर एक्सप्लेन करत राहिलो तर क्वेश्चन संपायला खूप वेळ लागेल. तर आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊया. तुम्हाला पीडीएफ मध्ये ते भेटूनच जाईल. आता हे बघा, 5वा क्वेश्चन आहे. म्हणजे हा थोडासा तुमच्या अप्रोच किंवा तुमचे थिंकिंग बेसिस क्वेश्चन आहे की बाबा विखेत वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता इथं आहेत ना फक्त एक एक आणि एकच ऑप्शन असलेला पर्याय, म्हणजे इथं त्यांना पद्मभूषण भेटलेला असेल किंवा नॅशनल अवॉर्ड ऑफ ट्रायबल आर्ट्स असेल. म्हणजे हे खूपच काय म्हणतात त्याला, कमी थिंकिंग, म्हणजे त्याला काय म्हणतात, थोडं नॅरो माइंडेड क्वेश्चन ऑप्शन आहेत की बी एवढा एकच पुरस्कार भेटलेला असेल. आता ए आणि डी, आता ए आणि डी ला पण जाऊ शकतात, पण शिल्पगुरु असू शकतो ना, की बाबा चित्रकार शिल्पावर चित्र काढलेले तर शिल्पगुरु भेटला असू शकतो, नाकारायचा का ना. त्यानंतर दुसरी गोष्ट होती की पद्मभूषण का पद्मश्री. एक तर तिथं ऑप्शन मध्ये तुम्हाला तसं नाहीये की बाबा एसीडी किंवा बीसीडी, एकच ऑप्शन आहे की बीसीडी. आणखीन एक असं की बाबा ज्यावेळेस तुम्हाला पद्मश्री दिला जातो ना, पद्मश्री हा सहसा एखाद्या कलेचा सन्मान करण्यासाठी दिला जातो. तुम्ही आता बघा रिसेंटलीच एक तारपा नृत्यवाले ते भिकल्या धोंडो काहीतरी असं नाव आहे त्यांचं, नाव चुकत असेल माझ्याकडून, पण तुम्ही बघा की पद्मश्री आहे म्हणजे एखाद्या कलेला देण्यासाठी, म्हणजे कलेला वाव मिळावा, त्याचा सन्मान व्हावा म्हणून सहसा पद्मश्री दिला जातो. हे मी थोडस लक्षात ठेवलं होतं की जे काय आपल्या इकडले हिरो वगैरे असतात, हिरो हिरोईन असतात, त्यांना ते बघा की ते पद्मश्री सहसा भेटलेला असतो, तर म्हणून पद्मश्री घेतलेला होता. पद्मभूषण भेटतो, पण तो जरा थोडा आणखीन वरच्या लेवलला असतो, जसं की लता मंगेशकर हा खूप हाय लेवलला गेलेला होता त्यांच्या कलेचा, तर तशा वेळेस तो पद्मभूषण भेटतो. म्हणजे मी ह्याच्या म्हणजे माझ्या ह्या अप्रोच नुसार, ह्या थिंकिंग नुसार मी मॅक्झिमम साठी गेलेलो होतो. आता पुढचा क्वेश्चन आहे. हा इतका वन लाईनर होता की एकदम सोप्पा आणि क्वेश्चन होता की, आणि हा पीवायक्यू मध्ये पण एका वाक्यात विचारलेला होता की सिमुक हा डॅश डॅश घराण्याचा संस्थापक होता. तर तो सातवानाच होता की आपल्याला सगळ्याच पुस्तकांमध्ये सापडून जाईल किंवा आणि असे क्वेश्चन दरवर्षी रिपीट होत आहेत बरं, की ह्या घराण्याचा हा संस्थापक होता किंवा या घराण्यातला हा राजा खूप इम्पॉर्टंट होता, म्हणजे त्यांनी खूप लढाई चांगल्या केलेल्या, प्रख्यात होता असं म्हणूया. तर सातवा हा एकदम तुम्हाला मार्क देणारा. पण जर तुम्ही बघाल की आता बाकीचे बी दिलेत, मग ते काहीतरी असू शकतात ना, की बाबा हा शुंग घराण्याचा पुष्यमित्र होता, कण्वाचा वासुदेव होता, शकांचा मेओसिस होता. म्हणजे हे तुम्ही थोडेसे एक्स्ट्रा करा का, की बाबा उद्या चलून जर नुसतं जोडं लावले, चौघ एकीकडे दिले आणि हे चौघ एकीकडे दिले तर जोडं लावायला सोपं जाईल. आणि दरवर्षी बघाल की आयोग तसा एखादा तरी क्वेश्चन टाकतो की बाबा एखादं राज्य दिलंय, त्याचा राज्य दिलाय, किंवा एखादी संगिनी दिली, बुद्ध संगिनी, त्याचे ठिकाणे दिलेत, किंवा त्याचा अध्यक्ष दिलाय, किंवा त्यावेळेस प्रविख्यात राजा दिलाय की अशोक मित्र होता का अशोक होता. तर हे आता पुढचा क्वेश्चन, अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या लढ्यात
गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्या समोर असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण? अं, अरुणा सिपाली. तर बघाल की आपण खूप लेट म्हणजे त्याच्यानंतर आलेले आहेत की गिरणी कामगार लढा हा मला असं वाटतं की 1917-18च्या दरम्यान झालं होतं की ज्यावेळेस चंपारण्य, अहमदाबाद आणि खेडा हे जे तीन महात्मा गांधीचे सुरुवातीचे उठाव आहेत त्यावेळेस सुरुवातीच्या वेळेस जास्त लोक त्यांच्यासोबत नव्हते. तुम्हाला मगाशी सांगितल्यासारखं की कस्तुरबाई ज्या होत्या त्या खूप लेट आलेल्या म्हणजे लेट त्यांचं पार्टिसिपेशन दिसतं की नंतरच्या काळात लेटर काळात. सरोजिनी नायडूंबद्दल मगाशी बघितलं. हा सरोजिनी नायडू तुम्ही करत यावेळेस होते ना ते आपले जे कोणते जमशेदजी साराभाई का काहीतरी असं नाव आहे त्यांच्या भगिनी त्या अनुसया साराभाई आणि त्या गिरणी कामगारांच्या लढ्यामध्ये त्यांच्या सोबत होत्या त्यावेळेसच्या काळात सुरुवातीच्या काळात एकदम. तर आपल्याला लढा माहिती की त्यावेळेस गिरणी कामगारांच्या वेळेस त्यांनी उपोषण केलेलं आणि ते मागण्या मान्य झालेल्या आणि हा सर्वात प्रथम दुसरा उठाव होता की आणि उपोषणाने पास झालेला पहिला उठाव होता की ज्याच्यात त्यांना सक्सेस मिळालं होतं आणि तिथूनच त्यांच्याबद्दल जास्त माहिती जगाला मिळायला चालू झाली किंवा भारतात जास्त त्यांची पॉप्युलरिटी वाढली. आता हा क्वेश्चन आहे. हा आपण जास्त कोणी पाठ केलेला असेल तर त्याला मी ग्रेट म्हणेल कारण की अशा गोष्टी पाठ होत बी नाहीत आणि करू पण नाही असं मला वाटतं की ह्याला एकच ऑप्शन आहे की तुमचा अप्रोच असावा आणि तो कसा असावा तर की आता बघा हा अब्दुल समद इथं पहिल्यांदा त्यांनी काय विचारलं की चुकीच्या जोड्या ओळखा. तर आता इथं सगळे मॅक्झिममचे ऑप्शन आहेत. म्हणजे आता जर मला काहीच माहित नसेल तर मी काय करेल की बाबा मिनिमम मला जे चुकीचं विचारलं म्हणून मिनिमम पॉझिटिव्ह विचारलं असतं तर मी मॅक्झिमम जे सापडेल ते लिहिलं असतं. जर रिस्क घ्यायची असेल तर आणि घ्यावीच माणसाने 1/4 मायनस आहे त्यामुळे तर घेतलीच पाहिजे. आता हा जो राजपुत्र आझमशाह आहे ना तो मुघल शासक होता. तो ना की बहमनी शासक. तो बहमनी नव्हता. लेटर मुघल मध्ये येतो वाटतो तो. आता हा कोठारी कमिशनच्या शिफारशीचा कोठारी कमिशन तर प्रत्येकाला माहीतच असतं अभ्यास करणाऱ्याला किंवा ते शिक्षणासाठी आणि राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करणाऱ्यांना तर त्याच्या सगळ्याच तरतुदी बऱ्यापैकी माहीत असतात कारण की राज्यसेवा मेन्सला त्याच्यावरती सारखा सारखा क्वेश्चन यायचा आतापर्यंत. आता पॅटर्न बदलल्यामुळे तो कमी झाला असेल त्याचा. तर बघा 14 वर्षापर्यंतच्या सक्तीचे मोफत शिक्षण असायला असणारच आहे ते 14 वर्षापर्यंत देणारच आहे. आता ते तत्व पण होतच आपल्याकडं. नंतर ऍड केलं शिक्षकांसाठी उच्च स्थान सुधारित वेतन दिलं होतं का तर की बाबा चांगल्या चांगल्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्राकडं वळाले पाहिजे नाहीतर शिक्षणाकडे निगेटिव्ह बघून आपण चांगल्या प्रकारे शिक्षण नाही देऊ शकणार. हा हा इथं बघा की त्यांनी काय म्हणलं की राष्ट्रीय उत्पन्नाच्या ठोस 10% म्हणजे नुसतं शिक्षणाला 10% पैसे दिले तर बाकी कामाला शिल्लकच राहणार नाही. तर तो त्या अप्रोचनं पण चूक करायला चान्स होता तुमच्याकडे की फक्त शिक्षणालाच 10% आणि आता जर बघितलं असेल तर 2% पण दिलं जात नाही हार्डली जवळपास 2च्या पुढे थोडं माग. तर मग ते चूक करायला वाव होता आणि ते ऍक्च्युअल आहे की 6% आहे त्यामुळं ए आणि बी. पुढचा बघा हा क्वेश्चन कसा सोडवला होता मी सांगतो की आता हा क्वेश्चन आहे ना एकदम नवीनच होता म्हणजे तुम्ही वाचला असता तरी कन्फ्युज होणार होता. तर सुलतानशाहीच्या शासन काळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमाने हिंदू आणि मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात होता? हे वाक्य हे शब्द महत्वाचा होता जमीनदारांकडून. आता बऱ्याच लोकांनी काय केलं की जिजिया आणि खम्स लिहिला कोणी जिजिया आणि शर लिहिला कारण की जिजिया आपल्याकडं सारखाच म्हणजे चर्चेतच असतो तो की त्यावेळेस मुस्लिम शासकांनी हिंदूंवरती जिजिया कर लावलेला जिजिया कर लावलेला म्हणून ते सगळेजण त्याच्यासाठी गेले. पण हा जो जिजिया होता ना तो हिंदू धार्मिक गोष्टींवर लावला जात होता की जे धार्मिक पर्यटन करायचे की जे काय आपले धार्मिक ठिकाण आहे तिथं जाणार त्यांच्यावरती लावलेला होता तो जिजिया होता. पण त्यांनी काय म्हणलं की जमीनदारांकडून घेत होता म्हणून मग मी हे जिजिया वाले दोन्ही ऑप्शन कट केले होते. आता राहिलं की खम्स आणि जकात. आता ह्याच्यातला मी आता जवळचा म्हणून मी मॅक्झिमम वेळेस मी असं जर ऑप्शन झालं तर मी 3 यूज करतो म्हणून मी 3 वर गेलो आणि तो बरोबर आला होता तसा कारण की दोन्हीकडे बी जकातच आहे. आता करायचं काय तर खिराज का खम्स तर मग खिराजला घेतला का तर की
मी असा विचार केला की त्यांनी सोडवताना अगोदर म्हणलं असेल की अगोदर मी खिराज आणि जकात लिहितो आणि परत काहीतरी नाव टाकायचं म्हणून खम्स टाकून देतो, असा विचार केला असेल आणि मी तो त्या विचारानुसार सोडवलेला तर बरोबर आलेला होता. आता 1907 राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली होती आपल्याला माहिती, सुरत तिथल्या अधिवेशनामध्ये. तर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा आपला विजय आहे. ह्यातले लोकमान्य टिळक तर मी वाचल्या वाचल्या कट केल्या. का? तर की बाबा काँग्रेस कोलमडली हे आपला विजय असं टिळक म्हणतील का त्यावेळेस? कारण की टिळक स्वतः काँग्रेसमध्ये जाण्यासाठी अप्रोच करत होते त्यावेळेस. काँग्रेस त्या काळातली खूप मोठी संस्था होती त्यावेळेस. मावळ्यांकडे होती, मावळ्यांकडून दहालांकडे जायचा मार्ग चालू होता. मग टिळकच स्वतः तिकडे जाण्यासाठी अप्रोच करत होते, तर ते कशाला म्हणतील की काँग्रेस कोलमडली, कारण तीच एकमेव संस्था होती. मग हा कर्जन आहे ना, कर्जन मला असं वाटतं की 1906च्या आसपास काहीतरी माघारी गेलेला होता. मग राहिले की मोर्ले आणि मिंटो. तर जर आपल्याला माहित असेल तो मोर्ले मिंटो करार होता बघा, त्यातला तो मोर्ले होता तो तिकडे लंडन मध्येच असायचा, तो भारत मंत्री काहीतरी होता. मग इथं एकच होता लॉर्ड मिंटो. आणि आपण जर अभ्यास केलेला असेल तर 1909चे जे मोर्ले मिंटो करार होता ना, त्याच्यामध्ये जे पहिल्यांदा मुस्लिम मतदारसंघ दिले होते, त्यामुळे त्याला जातीय मतदारसंघाचे जनक म्हणायचे. मग त्यावेळेस ऍक्च्युली काँग्रेस कोलमडायला एकच कारण असं होतं की मुस्लिम आणि जे काही काँग्रेसी होते त्यांच्यामध्ये थोडेसे मतभेद झाले होते. म्हणून मग मी तो मिंटो घेतला होता. बऱ्याच लोकांनी मोर्ले केले होते, पण मी मिंटो त्या लॉजिकने गेलो होतो, त्या अप्रोचने गेलो होतो, म्हणून तो माझा जरा बरोबर आला. आता हा बघा, अब्दुल रज्जाक हा फारसी प्रवासी विजयनगरला भेट दिली होती. विजयनगर हे त्यावेळेसचे हे आपलं काय नाव त्या राज्याचं, कृष्णदेवरायाचं राज्य होतं. मी विसरलो आता, लक्ष देईना. तर देवराया 2 च्या काळात आला होता. हे इतका डिफिकल्ट क्वेश्चन होता की हा मी चुकलो होतो, कारण की मी असा विचार केला होता की 1च्या काळात आला का 2च्या काळात आला. मी 2 केलं होतं, कारण की विजयनगर साम्राज्यच माहित नव्हतं मला त्यावेळेस की म्हणजे विजयनगरला भेट देणारा कोण. त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी हे माहित होतं की अब्दुल रजाकांनी एक पुस्तक लिहिलं होतं की त्याच्यामध्ये वर्ण व्यवस्थेबद्दल लिहिलं होतं, आणि त्यांनी खूप सारे म्हणजे आपल्याकडे जे 4 वर्ण वर्ग म्हटले जाते किंवा आलुते बोलते तसे त्यांनी खूप मोठी लिस्ट दिलेली होती. त्यामुळे पण ते एक चर्चेत येतो आपल्याकडं की सुरुवातीच्या टप्प्यातला हिस्ट्री त्याच्यामध्ये सापडते असं म्हटलं जातं. म्हणजे अशा क्वेश्चन वरती लक्ष द्यायचं का नको ते तुम्ही ठरवा. कारण की काही आहेत की बाबा जे की तो एक चिनी प्रवास आला होता तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता तो, पण जास्त कर असं हा प्रॉपर PYQ आहे. म्हणजे माग पण असंच विचारला होता की हर्षवर्धनांचं साहित्य कोणतं आहे, आणि त्याच्यात 3 ऑप्शन देऊन ऑल ऑफ द अबाव दिला होता. इथं फक्त हा एक्स्ट्रा दिलाय, जो की हर्षचरित आहे ना ते बाणाभट्टाने दिलंय, हे सारथीच्या पुस्तकात पण दिलेलं आहे. तर ह्या हर्षवर्धनाबद्दल अजून एक असं म्हणजे 2 वेळेस तर PYQ केलेत की हर्षवर्धनाबद्दल असा PYQ येतो की तो एक उदारमतवादी राजा होता की दर 5 वर्षाला तो डोनेट करून टाकायचा त्याची संपत्ती, त्याच्यामुळे पण तो जास्त फेमस होता. आता लक्षात ठेवा की हर्षचरित हे बाणाभट्टाने लिहिले. मी तर हा विचार केला होता की हर्षवर्धनच हर्षचरित कशाला लिहित बसेल, तो गेल्यानंतर लिहिला असेल किंवा त्याच्या वेळेस कुणीतरी त्याची स्तुती करण्यासाठी लिहिलेला असेल. आता हा बघा, नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलेलं होतं. हा ऍक्च्युली नेहरू अहवाल आला होता की लॉर्ड बर्कनहेड होते ना त्यावेळेस आपल्याकडं हे होते, काय म्हणतात त्याला, त्यांनी एक चॅलेंज केलं होतं आपल्या भारतीय लोकांना ज्यावेळेस स्वातंत्र्य मागत होते ना, त्यावेळेस ते म्हणले होते की तुम्ही तुमची स्वतःची घटना तयार तरी करून दाखवा, त्याचा बेस बेस तरी तयार करून दाखवा. जर तसं केलं तर आम्ही विचार करू की तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचं का नाही. म्हणून त्यामुळे मग 1928ला नेहरू अहवालात त्या काळातले सगळे जे काय प्रख्यात नेते होते, सुभाषचंद्र बोस वगैरे वगैरे, ते सगळे ह्या अहवालात होते. पण त्यावेळेस असं सगळ्यांना वाटलं की स्वशासन, पण ऍक्च्युली त्यांनी काय म्हणलं होतं की स्टार्टिंगला हे भेटलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आम्ही स्वशासन मिळवू, सुरुवातीला तर आम्हाला हे द्या. म्हणून वसाहतीचं स्वराज्य मिळवणं हे त्यांचं स्टार्टिंगचं टार्गेट होतं. त्यामुळं हा ऑप्शन एक होता. म्हणजे तुम्ही
किती वाचलंय कसं वाचलंय त्याच्यावर पण आहे. दोन राष्ट्राचं कधीच असणार नाहीत हे तर माहिती आहे. हे पूर्ण स्वातंत्र्य स्वशासन जरा जवळपास सेम आहेत ना, सिमिलर आहेत, तर हे दोन्ही दोन्ही कट होऊ शकत होते. तर मग राहिला एकच ऑप्शन की बाबा वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणं. आता हा तर काय, हा सगळ्यात इझी क्वेश्चन होता. अशा क्वेश्चनला फक्त आणि फक्त एक लक्षात द्यायचं बरं का, की तुम्ही सोडवत असताना जर ही जोड्या लावाय तर 1 ला 3च कुठे आहे ते बघितलं पाहिजे. 1 ला 3 असं गोल करा. मी म्हणेल की ऍक्च्युली तुम्ही क्वेश्चन पेपर वरती गोल करा. काय होतं की आता इथं जास्त शफल नाही केलेलं, त्याच्यामुळे आपल्याला तितकासा त्रास नाही होणार आहे. पण जर काही ठिकाणी आहेत ना, खूप जवळ 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 ऑप्शन दिलेले असतात की बीच्या सी ला किंवा सीच्या बी ला इथल्या इथं दिलेले असतात, ते आपण गोल करताना जो 2 नंबरचा गोल आपल्या अँसर कित गोल व्हायला पाहिजे होता, तिथं 2 किंवा 3 होतं. आणि ही सिले मिस्टेक आपल्याला खूप त्रासदायक ठरते परत. म्हणजे असे सिले मिस्टेक नाही झाल्या पाहिजे. म्हणजे इथं दिल्लीला सय्यद रजा हैदर, मद्रासला चिदंबर पिल्लई आणि पंजाबला लाला लजपत राय. हे खूप इझी क्वेश्चन होता. आता इथून पुढे चालू होतं जिओग्राफीचे क्वेश्चन. सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यात होता की उदरनिर्वाहक शेती. उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्य नाही नाही विचारले. तर पहिल्यांदा तर लागवड सखोल लागवड होईल. इंटेन्सिव्ह लागवडचा जो काय असेल तो शब्द ठीक आहे. तो शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय. जर उदरनिर्वाह असेल तर त्याच्यासाठी पशुपालन होईल. मग बी असणारे ऑप्शन इथं इथं ए ठीक आहे. एक राहतो आणि सी एक राहतो. आता सखोल उदरनिर्वाह शेती, ज्यावेळेस शेतीचा आकार विस्तीर्ण असतो त्यावेळेस कोण सखोल शेती करेल का? तिथं तर उलट जिथून जास्त पैसा मिळेल तीच शेती केली जाते, किंवा एकच पीक खूप मोठ्या याच्यावरती घेतलं जातं. म्हणून हा ऑप्शन येत नव्हता. आणि तसे त्यांनी चुकासाठी जास्त ऑप्शन दिले नव्हते. एक तर ए किंवा सी. ह्याचं काय, दर हेक्टरी कमाल उत्पादन. बरोबर आहे ना, की आपल्याकडे कमीत कमी शेती असली की जास्तीत जास्त चांगलं कार्य करतो, त्याच्यातून मग जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला मदत होते. पुढचा क्वेश्चन. आता हा बघा, हा बऱ्याच मुलांचा त्यावेळेस आमच्या सोबतच्या बऱ्याच मुलांचा हा क्वेश्चन चुकला होता. का तर की त्यांनी नागरी वस्तीचा आकृतीबंध नाही ह्यातल्या ह्या नागरी शब्दावरती फोकसच नव्हता केला. त्यांना वाटलं की मग वस्तीचा तर प्रकार आहे ना तो. पण ज्यावेळेस त्यांनी बाहेर आल्यावर बघितलं की अरे ते इंग्लिश मध्ये जर वाचलं तर इथं अर्बन हा शब्द आहे. तर अर्बन मध्ये विस्कळीत कसं असेल ना, की बाबा इथे एक घर आहे, तिथे एक घर आहे, तिथे एक घर आहे, ते अर्बन होणारच नाही ना. की अर्बनची व्याख्या आपण बघितली की बाबा काहीतरी 400 का 400च आहे ती, मला वाटतं बरोबर असेल की 400 प्रति किलोमीटरच्या याच्यामध्ये तेवढी डेन्सिटी असली पाहिजे. जर तशी नसेल तर मग ती खेडेगावामध्ये काउंट केली जाते, ते अर्बन मध्ये येतच नाही. मग हे बुद्धिबळासारखी वर्तुळाकार करते. हा त्याच्यासाठी मी खाली ही दिलंय तुम्हाला एक ओळखू येण्यासाठी. हे जे बुद्धिबळासारखं हे असा हे असं म्हणजे हे जे बुद्धिबळाचे जे तुम्ही पट बघितला असेल, पट म्हणजे जो त्यांचा हे असतो 64 बोर्डाचा, तशा टाइप मध्ये असे रस्ते असतात. ते प्लॅन्ड सिटी मध्ये हे चेकर्ड बोर्ड असतो ना, तो सहसा प्लॅन्ड सिटी मध्ये असतो बघा. की रस्ते व्यवस्थित केलेले असतात. तुम्ही कधी कधी अमेरिकन वगैरे पिक्चर मध्ये गोष्ट ते सिटी बघितलं असतील तर ते अशा दिसतात. ते न्यूक्लिअर असतात की त्या इथं एकच ठिकाणी ते गोल झालेले असतात, मधात काहीतरी सीबीडी वगैरे असतं, ते अशा प्रकारे असतं. हे तुम्ही बघून घ्या बाकीच्या, की अवघड काय नाहीये. तुम्हाला एक समजून जातील असंच आहे. ते कुठं असतात ते फक्त बघा. त्याचे सेमी सर्क्युलर असतात, ते इकडे काहीतरी डोंगर असेल किंवा तलाव असेल तर सेमी सर्क्युलर असेल. तुम्ही म्हणसाल की सेमी सर्क्युलर कसं एखादी सिटी होईल, तर तसं नाहीये. आता इथं ह्या जोड्या लावा. ह्या जोड्या लावा आहेत ना, जर तुम्ही व्यवस्थित नाही बघितलं तर चुकायचे चान्सेस जास्त आहेत. जर तुम्ही घाई घाई सोडवलं तर कसं ते सांगतो बघा. हे भारतीय जिम कॉर्बेट आहे, सगळ्यांना माहिती. ए ला एकच दिलाय, ए ला एक आहे. आपण मग हे वाचतो, कदाचित सोडतो. मग ग्रेट बॅरियर रीफ ते 4 नंबरला माहिती. मग आपण पटपट करत जातो आणि मग 1 नंबरला ऑप्शनला टिक करतो. तसं न करता दुसरे पण ऑप्शन तुम्ही व्यवस्थित बघितले पाहिजे. इक्वाडोर, गॅलापॅगोस आणि युएसए ग्रँड कॅन्यन ह्या माहिती आहेत, फक्त इथं चूक होते. त्याच्यासाठीच फक्त एकच मला हे सांगायचं की इथं हा गॅलापागस जो होता ना, तो का आला होता. तर की हा गॅलापागस माहिती आहे आपल्याला, पण
त्यावेळेस येण्याचं कारण होतं की 2024ला की हा इक्वाडोर आहे आणि इथं एक दुसरी इक्वाडोरच्या खालच्या साईडच्या साईडला पेरू नावाची कंट्री आहे. ह्या दोघांमध्ये भांडणं चालू होती की हे इक्वाडोर जे बेट आहे ना ते आमचं आहे म्हणून. हे दोघं पण त्याच्यावरती दावा दाखवायचे की हे बेट आमचं आहे, हे बेट आमचं आहे. म्हणून तो त्यावेळेसच्या ह्याच्यामध्ये चर्चेत होता. म्हणजे करंटचा पण तुम्ही अँगल त्यावेळेस बघितला पाहिजे. हा, ह्याचं पण असंच होतं बघा. हा हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना आहे ना ते कुठल्या जिल्ह्यात स्थित आहे. म्हणजे काही लोकांनी सिंधुदुर्ग केलं, काही लोकांना वाटलं की मराठवाड्याकडलेत आम्ही, इकडले पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे तर नाहीये म्हणून त्यांनी कट केले हे. पण आता ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन झालं होतं. तर बऱ्याच लोकांनी सिंधुदुर्ग केलं, मी पण सिंधुदुर्ग केलं होतं. पण मी ज्यावेळेस बाहेर आल्यानंतर चेक केलं ना की ज्यावेळेस क्वेश्चन सेट करत होता त्यावेळेस ती योजना एक चर्चेत होती की नवी मुंबईसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी ही जलसिंचन योजना चालू करण्यात आलेली होती. म्हणून त्यांनी तो तिथं कॅप्चर केला होता. नाहीतर मग बरेच मुलांचं म्हणणं आलं की अरे हा एवढा आयोग आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन विचारणार आहे का. नाहीये. तर ते तुम्ही करंट वाचताना व्यवस्थित वाचला असता तर तो जलसिंचन प्रकल्प तुमच्या लक्षात आला असता किंवा माझ्या पण लक्षात आला असतं. हा बघा, हा गॅलोपॅगस आहे, इथं इक्वाडोर आहे, इथं पेरू आहे. तर हे दोघं पण म्हणायचे की इथं एरिया त्याचा असल्यामुळे इथं पण ते 12 नॉटिकल मैलनुसार दोघं पण त्याच्यावरती आपला कब्जा सांगत होते. हे जे आहेत ते नॅशनल पार्क आहेत. बघून घ्या, 106 काहीतरी असे भारतामध्ये सध्या आहेत. सगळ्यात जास्त कुठे तर ते मध्य प्रदेशमध्ये किती, तर 11 आहेत. आणि कुठल्या राज्यामध्ये किती किती आहेत ते विचारू शकतात. राज्य आणि संख्या देऊ शकतात की ह्या राज्यामध्ये इतके, त्या त्या राज्यामध्ये तितके. ते पाठ करून घ्या किंवा विचारला जातो जोड्या लावायला की कधी कधी कर्नाटक मधला बांदीपूर विचारला जातो सारखाच. तामिळनाडू मधला एखादा विचारला जातो. तर ते एकदा बघून घ्या. पीडीएफ आहे तुमच्याकडे, तुम्ही केला असेल तर जस्ट एक गो थ्रू करा. हा आहे की जलजन्य खडक. हा सुरुवातीला कळत नव्हता की जलजन्य म्हणजे काय. पण त्याच्यात सेडिमेंटरी जर त्याचं तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर त्याचे की स्तरित असं नाव येतं. जलजन्य त्यांनी पहिल्यांदा वापरलं होतं इथं. तर ह्या छोट्या छोट्या शब्दांकडे पण लक्ष द्या पेपर सोडवताना. त्याच्यात बघा एक नंबरला काय म्हणलं, एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात. हे बरोबर आहे. कारण की एकावर एक कण असे एकत्र येऊनच एक खडक तयार होतो आणि तो एकावर एक जास्त दबाव पडल्यामुळे तयार होतो. हा खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात. हा शब्द चुकीचा होता, हा पण चुकीचा होता. अवाढव्य नसतात तर ते कमी एरिया ते हे करतात. कठीण नसतो तर ठिसूळ असतो. का? कारण की ते मृदूपणा असतात. खाली दिले बघा त्याचं वाक्य. ते कठीण का नसतात तर कठीण खडक कसे तयार होतात तुम्हाला माहिती की ज्यावेळेस लाव्हा रस बाहेर पडतो आणि तो हळूहळू थंड होतो त्यावेळेस तो कठीण आणि विस्तीर्ण होतो. तो याचा आहे अग्निजन्य खडक येतो. या खडकात प्रामुख्याने जीवाश्मेश आढळतात. हा, कारण की ते एकावर एक दबून ज्यावेळेस त्याच्या खाली जीवाश्मेश जातील ना ते दबण्याची क्रिया होत असते ना, ते तसेच त्याच्यामध्ये प्रिझर्व होतात आणि त्याचे काही अंश आपल्याला परत दिसायला लागतात. त्याच्या संबंधी मी खाली दिलंय बघा, ते तुम्ही वाचून घ्या. स्टेट बोर्डच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, ते खाली आहे, ते पीडीएफ मध्ये सापडून जाईल तुम्हाला. आता हा मृत्यू दराबद्दलचा क्वेश्चन होता जोड्या लावायचा आणि तो एकदम सोपा होता. म्हणजे त्यावेळेस काहीच करायचं नव्हतं की एक जस्ट लॉजिकल थिंकिंग किंवा तुमच्या अभ्यासाची थिंकिंग होती की जसं जसं आपण इयर वाढत गेले, म्हणजे जसं की पुढे पुढे जातोय तसं तसं आरोग्याच्या सुविधा वाढत जातात, त्याच्यामुळे मृत्यू दर कमी होत जातोय. ते बघितलंय तर ते सरळ होतं की 1981 ला जास्त असेल तर जास्तच ठिकाणी असेल आणि त्यांनी त्याच्यात मध्ये पण काही जास्त चेंज केलं नाही. 1 2 3 4 सरळ सरळ जोड्या लावून दिलेले. ही एवढीच त्याच्यामध्ये थिंकिंग होती. तुम्ही बघत असाल की किती सोपे क्वेश्चन विचारतात आणि का मार्क येणार नाही, तर ते त्याचं कारण आहे. तुम्ही याच सोबत जर 25चा क्वेश्चन पेपर बघितला ना, हे बघा स्टेट बोर्डच्या ह्याच्यातूनच त्यांनी घेतलेलं आहे की गाळाचे खडक असतात, त्याला स्तरित खडक असं पण म्हटलं जातं. मृत पाण्याचे किंवा इतरांचे अवशेष गाडलेले असतात, हलके व टिशू असतात. तिथं पण रूपांतरित खडक एकदा बघून घ्या. याच्यावरती जोड्या लावायतात की मूळ खडकापासून कुठला खडक तयार होतो ते एकदा बघून घ्या. पाठ करा. जोड्या लावायला 1 2 वेळेस POQ आलेला आहे. आता हा क्वेश्चन हा जरा थोडा हार्ड लेवलचा क्वेश्चन होता. त्याचं कारण असं होतं की
हे वसाहतीचे क्वेश्चन दरवर्षी येतात बरं का. मी म्हणेल की ह्याच्यासोबत तुम्ही एखादी YCMOU जर नाही सापडलं तर मग आपले इग्नूचा एक चॅप्टर आहे, तेवढा बघून घ्या एखादा वसाहतीवरचा, त्याच्यामध्ये डाटा दिलाय तो एकदा वाचून घ्या, किंवा तुम्ही ज्या पुस्तकातून करताय ते व्यवस्थित करा. कारण की दरवर्षी 1 ते 2 क्वेश्चन येत आहेत आणि कधी कधी आयोग त्याच्यामध्ये खूप मायन्यूट लेवलला म्हणजे मायन्यूट लेवलला त्याच्यात एखादा शब्द ऍड करते आणि त्याच्यावरती चुकवते. ते कसं आहे, हा क्वेश्चन म्हणजे माझा बरोबर आलेला होता, पण त्याची जी थिंकिंग आहे ती मी बाहेर आल्यानंतरच केलेली होती. कशी ते सांगतो बघा. विखुरलेल्या वस्तीत मगाशी वरती पण एक क्वेश्चन होता बघा, नागरी वस्तीचा कोणता प्रकार नाहीये, त्याच्यात विखुरलेली वस्ती होती. त्याचं विश्लेषण इथे दिलंय की डोंगराळ भागात, गवताळ प्रदेशात, दाट जंगलाच्या प्रदेशात प्राकृतिक प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते. म्हणजे जिथं प्रतिकूल परिस्थिती आहे तिथंच हे जी काय म्हणतात विखुरलेली वस्ती आढळते. त्यालाच बघा काउंटर म्हणून, अपोजिट म्हणून इथं वाक्य दिलंय बघा. मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात ह्या वसाहती आढळतात. मग जर दोन्ही असं असेल की बाबा प्रतिकूल परिस्थितीत पण आढळतात आणि सुपीक आणि ज्या ठिकाणी मैदानी भाग आहे तिथं पण आढळतात, हे दोन्ही एकमेकांना विरुद्ध आहेत, तर मग एक हे तर बरोबर असेल ना तर डी तर बरोबर असेल. मग जर डी बरोबर घ्यायचं असेल तर सर्व बरोबर घ्यावे लागत होते, पण सर्व बरोबर हा ऑप्शन मध्ये उत्तर देणाऱ्यांचा चुकणार होता. का? कारण की हे दोन्ही एकमेकांना विरुद्ध आहेत ना वाक्य, मग सगळे कसं काय बरोबर असतील? मग एक कुठला तरी काढायचा होता. मग काढायचा असेल तर मग सगळीकडेच ए होता ना परत. मग ए होता तर मग एक घ्यायचाच होता, म्हणजे हा 100% चुकीचा होता. आता दुसरी आहे की हे वाक्य सहज होते की घरांची रचना ही एकाकी असते. एकाकी असते कारण की दूर दूर असतात म्हणून एकाकी असते. पण त्याच फ्लो मध्ये आपण तिसरं वाक्य वाचायला गेलं, नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादींमुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात. नाही, ह्याच्यात ज्या ठिकाणी नदी असते तिथं आपण बघा कॉन्सन्ट्रेट स्वरूपात लोक येतात की जिथं पाण्याचा स्रोत आहे म्हणून. तसंच हा डोंगर रंगाची तर दिलंय त्यांनी इथंच. रस्ते, आता जर आपण बघाल की ज्या ठिकाणी रस्त्यांची सुविधा उपलब्ध आहे तिथंच लोक जास्तीत जास्त रस्त्याच्या जवळ जवळ जवळ, आता तर रस्त्याच्या कडकडानीच घर बांधायला बघतात. मग तिथं कसं काय आपण म्हणू शकतो की बाबा विखुरलेली वस्ती असेल? तर ही थिंकिंग होती इथं. म्हणजे याचं उत्तर होतं की ए आणि बी. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाहीये? तर हा ह्याच्यासाठी एक आहे की ज्यावेळेस आपण भूगोल वाचत असतो ना त्यावेळेस आपण मॅप किती चांगल्या प्रकारे त्याचे ट्रिक करायला पाहिजे, ते कशा प्रकारे वाचले गेले पाहिजे. तर की हे बघा सहज क्वेश्चन आहे, सोपा क्वेश्चन आहे, सोपाच होता हा, पण याच्याच ठिकाणी जर तसंच अवघड आला तर तो थोडासा चुकू शकतो. म्हणून तुम्ही हे करताना व्यवस्थित करा. आता सिंधू नदीची उपनदी आहे, आता हिची नाम बिया सर सॉरी हे आता त्याच्या आहेतच, पण ह्या POQ मध्ये तो पाठच असला पाहिजे. कारण की आपल्याला बरेचदा विचारलं जातं की भारतासोबत जी पाकिस्तानची जलसंधी त्याच्यात कोणत्या कोणाच्या नद्या येतात, तर त्या असं की वरच्या 3 ज्या आहेत त्या पाकिस्तानाच्या, खालच्या 3 आहेत त्या भारताच्या. तर ही जी सोन नदी दिली आहे ना ही गंगेची उपनदी आहे. पण जर त्यांनी एकत्र दिले ना गंगेच्या उपनद्या किंवा यमुनेच्या उपनद्या, तर तिथं चुकू शकतो. म्हणून हे लक्षात ठेवा की शेत दिलेले बघा यमुनेच्या चंबळ, सिंध, बेटवा, केन आणि सोन जो आहे ते पुढच्या भागात बिहारच्या जवळ. हे बघा हिरावी, नाही हिरावी, हिरावी, बियास, सतलज, आता ज्या आल्या चिनाब, ह्या ज्या आहेत त्या 3 दिलेल्या होत्या नद्या, आणि त्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. ही PDF जर तुम्ही सोबत ठेवून जर बघितलं तर तुम्हाला जास्त काम करावं लागणार नाही, किंवा सहज सहज कुठं बसले तर तुम्ही एकदा जस्ट गो थ्रू केलं तरी तुमची रिव्हिजन पटकीन होऊन जाईल. आता ह्याच्यामध्ये बघा हा क्वेश्चन पण बऱ्याच लोकांना कन्फ्युजन करून गेला होता आणि बऱ्याच लोकांचा चुकला होता. त्याचं कारण असं होतं की इथे विचारले महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? वृक्षाकार, समांतर, अनिश्चित, जाळीदार. आता आपण तर हे 3 प्रकार आपण बघितलेले असतात.
वृक्षाकार कसे असतात, समांतर कसे असतात, जाळीदार कसे असतात, ते खाली मी दिलेले आणखीन एका पीडीएफ म्हणजे एका पेज वरती दाखवतो एकदा. हे बघा, हे जे असतात ते डेंट्रिकल असतात, टेरिल्स असतात, रेक्टेंग्युलर असतात, पॅरलल असतात. तर ह्या अशा प्रकारे नदींचे प्रकार असतात. हे आपण आता असा क्वेश्चन आलाय तर पुढच्या वेळेस असं म्हणतील की समांतरचे वाक्य देतील आणि कुठला नदी प्रकार आहे म्हणतील ह्या इथं वरती वाक्य देऊन. तर ह्या वृक्षाकार असतात त्या आपल्याकडल्या बऱ्यापैकी नद्या तर अशा वृक्षाकारच आहेत किंवा झाडासारखे त्याला फांद्या फुटलेल्या आहेत आणि खाली खोड आहे. समांतर आहेत त्या कोकणामध्ये सापडतात बघा आपल्याला. कोकणात बघा, वरती एक नदी, खालती एक नदी, त्याच्या खालती एक नदी, त्याच्या खालती एक नदी, असं समांतर आहेत एकमेकांना. हे जाळीदार आहेत. जाळीदार पण सगळ्याच नद्यांची एका प्रकारे जर बघितलं गेलं ना तर जाळीसारखेच रस्ते आहेत. कुणी उभी येते, कुणी तिला येऊन आडवी भेटते, त्याच्यावरती कोणतरी आडवी भेटते, तिला कुणी तिरकी भेटते, तर ते जाळीदार आहे. आता हा अनिश्चित प्रकार आहे. हा अनिश्चित प्रकार आहे, तर तो आपल्या महाराष्ट्रात सापडतो का, हा बऱ्याच जणांना क्वेश्चन होता आणि चुकायसाठी त्यांनी तसा ऑप्शन पण दिलाच नव्हता, म्हणून तो घ्यायचाच होता कधी पण. त्यावेळेस असं लोकांना वाटलं की अरे हा अनिश्चित प्रकार नाहीच आहे, मग तसा ऑप्शन बी नाहीये, मग हा क्वेश्चन कॅन्सल व्हायला पाहिजे तर नाहीये. तर त्याचं विश्लेषण मी सांगताना असं सांगेल की सह्याद्रीमध्ये आपल्याकडे काही नद्या अशा आहेत की बाबा त्या इथं उगम पावतात आणि इथंच थांबतात. तिथून पुढे कुठे जातात त्या जास्त लुप्त होतात असं म्हटलं जातं, किंवा छोट्या नद्या आहेत तिथं पाऊस कमी आहे तर ते अशा प्रकारच्या काही नद्या आहेत. त्याच्यामुळे ते अनिश्चित प्रकारच्या मध्ये त्यांचं मेन्शन केलं जातं. हा पण एकदम सोपा क्वेश्चन होता, पण कन्फ्युजन होतं कधी कधी आपल्याला की या ठिकाणी जे काय घनता सगळ्यात जास्त घनता आहे ती मुंबई शहरची आहे का मुंबई उपनगरची, ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युज होतो आपण आणि तो चुकण्यासाठी वाव जास्त तयार करतो. पण तो देतानाच त्यांनी मुंबई उपनगर दिलेलं आहे. तर आपण पाठ करताना पण तसं लक्षात ठेवायचं की उपनगर, आणि त्याचं कारण असं आहे की मुंबई शहर ह्या भागामध्ये मी असं लक्षात ठेवलं की शहरामध्ये जास्तीत जास्त गव्हर्नमेंटचे ऑफिस आहेत, कंपन्या आहेत, त्यामुळे तिथं लोक राहण्यासाठी कमी झाले, का तर की त्याच्या स्पेस जास्तीत जास्त स्पेस ह्या ऑफिसेस आणि गव्हर्नमेंटच्या जागांनी घेतलेला असल्यामुळे तिथली पॉप्युलेशन कमी झाली आणि ती शिफ्ट झाली ती मुंबई उपनगरामध्ये, म्हणून तिथं जास्त डेन्सिटी वाढली. पुढचा क्रम तर माहिती ठाणे, पुणे, कोल्हापूर असा आहे. तर त्या ठाण्यामध्ये आता चेंज झालेला पुढच्या आपली जी ही होईल ना लोकसंख्या गणना त्याच्यामध्ये बदलून येईल ते. हा एकदम सोपा आहे, एकदम म्हणजे एकदमच सोपं आहे. ते लहान मुलं पण यायला पाहिजे. ह्याच्यात विचारलं की चुकीचे विधान कोणचं आहे, तर अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे. हा जर चुकत असेल कोणी तर मग मी म्हणेल की त्यांनी एमपीएससी नाही केलेली बरी. भारताची सागरी सरहद्द किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल असतात, ते माहिती आहे आपल्याला. बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेट आहेतच हे ते काय सांगायची गरज नाही. आता हे बघा, ह्याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं की भारताची पाकिस्तान व बांगलादेश सोबत भूसीमा जी आहे ती नैसर्गिक सरहद्द आहे. तर नाहीये. नैसर्गिक जरी असले तर नद्या वेगवेगळ्या असल्या तरी आपल्याला माहिती की रेड क्लिपच्या ह्याच्यानुसारच आपल्या पाकिस्तानमध्ये आणि भारतामध्ये पहिलं विभाजन झालेलं होतं. तर त्यामुळं ते उत्तर चुकीचं होतं, कारण की ते नैसर्गिक नसून ते मानवनिर्मित आहे. काही ठिकाणी झेलम आणि गंगांनी आपले जे म्हणजे रेड क्लिपनच ठरवताना या काही काही ठिकाणी या नद्यांचा त्यांनी आशय घेतला होता. आता हे बघा नेक्स्ट क्वेश्चन 27वा. पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावी प्रमाणात म्हणजे मासेमारीसाठी आहे? तर आता तो मत्स्यपालन सर्वेक्षण असायला पाहिजे, राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ असायलाच पाहिजे, मासेमारी बंदराचा विकास. मासेमारी बंदराचा विकास असला असता तर मग ठीक आहे, ते जर थोडं ब्रॉड असला असता विचार करायला भाग पाडला असतं, पण इथं मासेमारी असल्यामुळं तो येतो. मांस, माशाला कॉम्पिटिशन म्हणून मांस कशाला देतील ना, ते परत माणसाचं जर बाजारपेठ करायची असेल तर मग माशाला परत ते कमी आणल्यासारखं होईल, म्हणून तो निघत होता. तसा ऑप्शन पण नव्हता पर्यायामध्ये मॅक्झिमम एबीसी. खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी, सर्वात लांब विचारली मग जर तुम्ही बघाल की बाबा जर हा युएसए असा जर असेल तर ह्याच्यात ह्या ज्या
कोलंबिया स्नेक आहेत धाडसी. ह्या कोलंबिया इकडल्या भागात धाडसं नाही कधी इथं कुठतरी आहे जवळ न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टनच्या जवळ. तर मिसिसिपी जी नदी आहे ती अशी पठारी भागात पर्यंत पसरलेली आहे. म्हणून तुम्ही ज्यावेळेस म्हणता ना की जिओग्राफीचा अभ्यास करत असताना तुमच्याकडे मॅप असलेच पाहिजे, ते तुम्ही ऍक्टिव्हली रिडिंग केलं पाहिजे, तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या लोकसंख्या एकदम बेसिक क्वेश्चन आहे, एकदम बेसिक म्हणजे खूप बेसिक आहे. महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे 365 आहे, 82.91 आहे. हिथं एकदम चुकवलं होतं त्यांनी बघा. पहिल्या आन्सर देताना त्यांनी हा वरीलपैकी सर्व दिला होता, परत चेंज करून देताना महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 925 आहे. हे तर आपण सुरुवात केली त्यावेळेस अभ्यासात झाले असते. ते 929 आहे, त्याच्याबद्दल जास्त नाही काय सांगत. आता हे क्वेश्चन आहे की हे बऱ्याच जणांचा चुकला होता की काही लोकांनी बीसीडी केलं होतं, पण ते बीसीडी नव्हतं तर का तर की ह्या ज्या दगडी कोळशाच्या खाणी आहेत त्या वने आपल्याला बऱ्यापैकी लोकांना माहिती की वणीचं जे क्षेत्र आहे ते यवतमाळमध्ये येतं. तर त्यामुळे ते यवतमाळ त्यांनी म्हणजे आयोग पण आपल्याला काळजी घेतो की बाबा एखाद्या सगळ्याच माणसाला माहित असेल का एवढा माहित असायला पाहिजे कारण दगडी कोळशाबद्दल आहे. पण हे कोणालाच माहित नव्हतं की बाबा बांदर भुसभुस तेलोसा, तर वणी फक्त माहित होतं, तर ते बाजूला काढायसाठी त्यांनी दिले होतं तसं. हवामान बदल ही नैसर्गिक व सतत प्रक्रिया आहे. या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो? असं बघा, हा क्वेश्चन एका पॅटर्नला रिपीट करतो असं बऱ्याचदा विचारला होता की जे जिओलॉजिकल फिट आहेत त्याचे काही पुरावे दिले जातात, कसे की आफ्रिका आणि नॉर्थ साऊथ अमेरिका या दोन खंडांमध्ये काहीतरी सिमिलरिटी, असं त्यांनी क्वेश्चन एकदा विचारलेला होता. त्यालाच थोडासा ऍडव्हान्स म्हणून. आणि ह्याच्याबद्दल त्यावेळेस चर्चा चालू होती की तुम्ही जर त्यावेळेस व्यवस्थित जर मी त्याच्यासाठी विजन जे होते ना त्याच्यात एन्व्हायरमेंट थोडंसं वाचायचं, त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की इतर हिमनद्यांच्या तुलनेमध्ये काय काय आपल्या भारतातल्या एक हिमनदी होती त्याच्यात काय बदल होतोय, तर त्याच्यानुसार त्यांनी विचारलं होतं की उच्च उंचीवरील झाडांच्या वलयांमध्ये बदल होतो. हा आपण बघतो की असं म्हणतात की ते जे एक वलय असतं ते काही इयर्सला डिनोट करतं आणि त्याच्यात जर चेंज होत असेल तर असं समजलं जातं की त्या वर्षी तितकं त्याच्यामध्ये बदल झालेला असेल हवामानामध्ये. हिमनदीची प्रगती आणि महागात यांनी काय होतं, हिमनदीची प्रगती झाली ना म्हणजे पुढे हिमनदी आली तर तिथं गाळाचे खडक गाळा असा इथपर्यंत असतो ही जर हिमनदी असेल तर, आणि ती महागारी गेली तर त्याचा इथपर्यंत असा साचला जातो तो गाळ जो असतो तो त्यातला. तर त्याच्यानुसार हे केलं जातं आणि तेच त्याच्यामध्ये तलावांमध्ये गाळ किती साचला जातो ते पण ठरवतात की हिमनदी खूप दिवस जर असेल तर मग त्याच्यात कमी गाळ असेल, जर महागारी फिरलेली असेल तर तिथं गाळ येऊन साठेल. नेक्स्ट क्वेश्चन. निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते. त्यांनी दुसरा आहे की पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर साधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. हा जस्ट जनरली तुम्ही एखाद्या डोंगरावर जाण्याची गोष्ट आहे, किंवा तिथे गेल्यावर पण तुम्हाला कळेल की त्याच्या पायथ्याला जास्तीत जास्त जाडी असते, वरती जसं जाईल तसं तसं ती झाडी एका लेवल नंतर कमी कमी होत जाते, किंवा हिमालयाच्या शिखरावरती काही झाडं दिसत नाही पण त्याच्या खाली एकदम घनदाट जंगल सापडतात. हा दुसरा वाक्य. पण इथं जे होतं ना निम्न अक्षरवृत्त उच्च अक्षरवृत्त, हा लवकर समजण्यात येत नव्हता. त्याचं म्हणजे आता ते कसं लक्षात ठेवायचं का निम्न काय आणि उच्च काय, तर हा आपला झाला की 0 डिग्री जो असतो तो विषुववृत्त. इथून इकडं इकडं काउंटर कसं 33 डिग्री ते काय असेल 65 डिग्री असेल, इकडं 90 डिग्री असेल, हे जे वाढत जातं ना त्याला त्यांनी उच्च अक्षरवृत्त असं म्हटलेलं आहे, उच्च अक्षरवृत्त. पण इथं त्यांनी उलट पालट केले की बाबा निम्न अक्षरवृत्ताच्या मानाने उच्च अक्षरवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते. नाही, विषुववृत्ताच्या भागात आपण बघतो बघा की मलेशिया आहे किंवा इक्वाडोर आहे, ब्राझील आहे, जे की तिथले ग्रेट फॉरेस्ट आहे ते ह्या 0 डिग्रीच्या ह्याच्यामध्ये येतं. तर आपण जसं जसं बघायला जाईल की इकडं 90 डिग्रीकडं अंटार्क्टिका आहे, तिकडं नाही जास्त, आणि इकडं वरती पण जास्त फ्रीज झालेला हे एरिया आहे. त्याच्यासाठी बघा मी खाली एक हे दिलेलं आहे आपल्या 5वी किंवा 6वीच्या ह्याच्यामध्ये
वरती टुंड्रा प्रदेश आहे, त्याच्या खाली तायगा प्रदेश आहे. हा मला हे सांगायचं की हे थोडेसे पाठ करा कुठं काय आहे ते. पंपास दक्षिण आफ्रिकेत आहे, प्रेरी उत्तराखंड आहे, डाऊन्स आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये. आणि ते कशाचे आहेत तर गवताळ प्रदेश आहेत, आणि ते कुठले आहेत तर उष्ण अक्षावृत्तातले गवताळ प्रदेश आहेत. उष्ण वाळवंटी प्रदेश आहे, सॉरी समशीतोष्ण आहेत ते, खाली आहेत ते उष्ण आहेत. हे हे थोडस तुम्ही पाठ करा, याच्या जोड्या लावायला येतात. हे बघा, खालच्या साईडला जे होतं ना घनदाट साधना पुणे, हे जे विषुववृत्तापाशी होतं 0 डिग्रीला, भरपूर विविधता असते, ते ह्याचं एक्सप्लेनेशन येत होतं. हे PDF दिलेत, यातल्या काही गोष्टी तुम्ही परत परत वाचा. परत पुस्तकाकडे जाण्यापेक्षा इथं दिलंय तर इथं बघून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, मला वाटतं इथून आपलं एन्व्हायरमेंट चालू होतं. सफरची खालीलपैकी कोणत्या 4 शहरांमध्ये स्थापना केलेली. जस्ट जनरल क्वेश्चन होता आणि एकदम सोपा होता. त्याचं कारण असं आहे की जे कोणी मुलं पुण्यात राहत होते त्यांच्यासाठी सोपा होता, कारण की जर जे पुण्यात चौकांमध्ये असे बोर्ड लावलेले आणि त्याच्यामध्ये ते EQI दाखवला जातो, तर त्याच्यासाठी मग पुणे असणारा एकच ऑप्शन होता. बाकी ऑप्शन मध्ये पुणे नव्हतं म्हणून एक ऑप्शन होता. आता लक्षात ठेवा की दिल्लीत, पुण्यात, अहमदाबाद आणि मुंबई असे चार ठिकाणी भारतात उभा केलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे हा, बऱ्याचदा म्हणजे रिसेंटली म्हणजे 22ला काहीतरी, मला वाटतं 22ला हा क्वेश्चन वन लाईनर मध्ये विचारला होता की नायट्रोजन जे खत आहेत ते कुठलं न्यूट्रिएंट देतात झाडांसाठी. तर हे पहिलं वाक्य बघा, तांदळाच्या लागवडीबरोबर अनारोबिक म्हणजे अनारोबिक मिथेनचे उत्सर्जन होते, कारण की खूप सारं पाणी त्याच्यात साठवलं जातं, किंवा ज्यावेळेस म्हणजे त्याचं जे राहिलेलं काड म्हणतात त्याला, ते जाळल्यानंतर पण मिथेनचं उत्सर्जन होतं. तर त्याच्यामुळं ते अनारोबिक मिथेनचे उत्सर्जन होतं असं म्हणतात. पाणी साठल्यामुळे तिथं जास्त दलदल तयार होती. जे दुसरं वाक्य महत्वाचं होतं, जे की चुकीचं होतं. बरोबर वाक्य कोणतं ते विचारलं होतं त्यांनी आपल्याला. जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नायट्रस ऑक्साईड उत्सर्जित होते. हे सुरुवातीला तर मला बऱ्याच लोकांना वाचतानाच कळालं की नायट्रस ऑक्साईड आणि नायट्रेट ह्याच्यात फरक आहे का. ज्यांनी अभ्यास केला त्यांच्यासाठी ते कळत होतं, पण ज्यांनी वरवर चालू वाचले त्यांच्यासाठी ते कन्फ्युजन होतं. हे जे नायट्रस ऑक्साईड आहे ते N2O होता किंवा NO2 होता, नाही ह्याच आहे वरचा नायट्रस ऑक्साईड. तर ते झाडांसाठी उपयुक्त असं नायट्रेट दिलं जातं असं म्हटलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. आणि PYQ मध्ये पण आलेला होता तो, मला वाटतं 2022च असेल तो. हा एक नवीनच क्वेश्चन होता बघा, पण त्याला मी टॅकल कसा केला होता तर हा क्वेश्चन माझा बरोबर होता. हे पेरॉक्सी ऍसिटाइल नायट्रेट आहे ना, तर त्यातला मी फक्त ऍसिटाइल बघितला होता. ते ऍसिटाइल मध्ये कसं असतं की C2H असं काहीतरी H3COH असं काहीतरी हाय आहे, त्याचं हे. मग मी हा विचार केला की हे जे हायड्रोकार्बन आहे ते असायलाच पाहिजे, त्याचा फॉर्म्युला माहित नसेल तर. मग त्याच्यावरून हायड्रोकार्बन हा एकाच ऑप्शन मध्ये होता, त्याच्यामुळे मी हा 3 निवडला होता. त्याच्यातून मला ते उत्तर बरोबर आलं होतं. तर तुम्ही असा काही सेन्स लागतो का शब्दांमध्ये फोड करून, तर ते बघितलं तर तुम्हाला जास्त फायदा होतो. आता इथून इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन चालू होतात, आणि इकॉनॉमिक्स इतक्या बरोबर विचारलं होतं. तर आता बघा इकॉनॉमिक्स बघूया आपण. ह्याच्यात विश्लेषण करण्यासाठी असं काही जास्त नाही आहेत क्वेश्चन मध्ये, त्यामुळे मी जरा थोडं फास्ट घेईन तिथून, तुम्ही वाचत बघा. ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या राष्ट्रापेक्षा डॅश डॅशच्या विकासाला प्राधान्य दिले जातं. कुठल्या विकासाला दिलं जाईल? मानवी दिल का, सांस्कृतिक दिल का, राजकीय दिल का, सामाजिक. राजकीयचा अर्थ असं की जसं की आता जसं म्हणतो की आपण एखादा पर्यावरण तोडतोय स्वतःची कंपनी उभा करायसाठी, तसं नाही अर्थ. तर ऊर्जा निर्मितीमध्ये मानवाकडे जास्त लक्ष दिलंय की जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी लोकांना प्रोव्हाइड केली जाईल. आता हा क्वेश्चन होता की 12व्या पंचवार्षिक योजनेचा.
किंमत वाढीच्या दर मध्ये किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक आहे. स्थिर शब्द वापरलाय. त्याच्यात आपल्याला हे माहित असायला पाहिजे होतं की आपलं टार्गेट जे असतं ना ते 4 ± 2 असं आहे आता म्हणजे ठरवलेलं. त्याच्यानुसार मी गेलो होतो की बाबा 4 ते 5 असं असं असायला पाहिजे होतं आणि ते मी चुकलो होतो. तर ते ऍक्च्युली त्यांचं अपेक्षित होतं की 4.5 ते 4. त्याचं कारण मी ज्यावेळेस एका माझ्या मित्राला विचारलं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की 1% चेंज मध्ये म्हणजे प्राइसच्या रेटमध्ये खूप मोठा असतो, म्हणजे खूप ट्रिमेंडस असतो देशाच्या लेवलवरती. तर ते तितका जास्त नको म्हणून तो 0.5 ठेवलेला होता असं त्याचं म्हणणं आलं आणि ते मला एकदम योग्य वाटलं होतं. त्याच्यात तुम्हाला अजून काय सापडलं तर घ्या. ही जी 1995 अभिदूषण समिती होती ही एलपीजी मध्ये सापडेल जी की लघु उद्योगासाठी होती. त्यांनी कन्फ्युजन व्हावं म्हणून पण मोठे उद्योग लगेच टाकलेले होते, पण ते लघु उद्योगासाठी होती ती तुम्हाला माहितीच पाहिजे नाही तर चुकतो तो. ही जो होता ना हा फर्स्ट जी आपली आपल्या जे प्रिलियम्सच्या ह्याच्यामध्ये जे काय आपल्याला नियोजनाचं पार्ट सांगितलं त्याच्यातला क्वेश्चन आहे. त्यातला जो होता ना तो ईपीएफओचा एफएचा ऍक्ट आहे तो 1952चा आहे. हा मला वाटतं रिपीट आहे पण तो मेन्सचा रिपीट असल्यामुळं कदाचित प्रिलियमच्या पेपरमध्ये सापडेल का नाही माहित नाही पण तो रिपीटेड आहे किंवा आता ह्याला थोडंसं मी विश्लेषण करेल. दृष्टिकोन नियोजन म्हणजे पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह आपण म्हणतो की दृष्टिकोन लांबचा दृष्टिकोन ठेवलाय तुम्ही, पण त्याच्यात इथं दिलंय बघा 20 ते 25 दीर्घकाळासाठी दीर्घकाळ योग्य आहे, पण ह्याच्यापेक्षा हे जास्त योग्य दिलंय की बाबा 15 वर्षाचं लक्ष 20 वर्षाचं लक्ष 25 वर्षाचं म्हणजे तुम्हालाच इंट्रोस्पेक्ट करता येईल की आता आपण अभ्यास करताना असं म्हणत नाही की पुढच्या वर्षीची प्रिलियम्स मला पुढच्या वर्षीची एक्झाम टार्गेट करायची नाही. आपण असं लक्षात ठेवतो की 3 महिन्यांनी मला हे संपवायचंय 5 महिन्यांनी हे संपवायचंय 6 महिन्यांनी माझा एवढा अभ्यास झालेला पाहिजे हे आपण करतो. म्हणून हे जास्त मला योग्य वाटतं त्यामुळं हे ब आन्सर. आणि तसं त्यांनी विचारताना पण एक एक किंवा दोन दोन असे विचारले. एकच योजना असणार नाही 21 किती वर्षासाठी किंवा व्यापक उद्दिष्ट लक्ष 1 किंवा 2 वर्षात साध्य करणे. 2 वर्षात कसं असेल किंवा दीर्घकालीन असल्यावर सदा असू द्या. हे बघा वाक्यात काय म्हणलंय स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते कारण असं आहे का की बाबा शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामात संधी सुधारतात म्हणून त्यांचं रिप्रोडक्शन कमी होतं असं नाही. ते त्यांनी जे वाक्यात दिले ना 3 नंबरच्या वाक्यात शिक्षण आणि साक्षरता ह्यालाच पाहिजे बरं का. ह्याचा डायरेक्ट इफेक्ट पडतो असं नाही म्हणायचं, इनडायरेक्ट पडू शकतो कमी जास्त होतं पण हा जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा शिक्षण आणि साक्षरता यामुळे गर्भनिरोधकाविषयी अधिक ग्रहण क्षमता बनते. तुम्ही बघचाल की ज्या ठिकाणी शिक्षणाची कमी असते त्यावेळेस एखादी गर्भनिरोधकाविषयी असं म्हटलं जातं की ऍक्सिडेंटल जे काही मूल होतात ते अशी खूप सारे असतात ते त्यांच्यामध्येच जर त्यांच्यामध्ये साक्षरता आली तर ते समजून जातील की काय गोष्टी करायला पाहिजे. किंवा हे चौथं वाक्य आहे बघा की स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे होतं तर ते इनडायरेक्टली होत असेल. किंवा काही वेळेस आपण युएसए ला बघतो बघा की जे काही सुशिक्षित कंट्री तिथं एखाद्या वेळेस शिक्षित असून पण 2 2 3 3 मुलं असू शकतात. ते कारण असू शकतं असं मी विचार केला होता. हा हा क्वेश्चन होता की बरेच लोकांनी हा ऑप्शन टाळला होता. हा ऑप्शन केला होता का करायला माहित नाही. त्यांनी काय म्हणले अन्न सुरक्षेमध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो. अवस्था विचारल्यात आपल्याला काय करायचं किती विचारलेत त्यांनी जर म्हणले असते 3 अवस्था सांगा 4 अवस्था सांगा 5 अवस्था सांगा तर मग आपण ते विचार केला असता की 2च घ्यायच्यात का 3च घ्यायचे. त्यांनी फक्त विचारले की स्टेजेस किती आहेत. मग काय आहे पहिल्यांदा तर अन्नधान्य द्या. हा आपल्याकडे जी पीडीएस सिस्टीम पहिल्यांदा सुरुवातीला द्यायची त्याच्यात गहू तांदूळ द्यायचे किंवा राईस द्यायची डाळी डाळी पुढच्या ह्याच्यात ऍड झाल्या का तर की बाबा ज्यावेळेस रिनोव्हेट झालं त्यावेळेस कळालं की नुसतं आपण कार्बोहायड्रेट देतो त्याच्यात काय न्यूट्रिएंट देत नाही. परत काय आलं की थोडस आता साखर वगैरे तेल द्यायला लागलेत बघा ते ह्याच्यात येत आहे परत की दूध भाजीपाला ही पुढची गोष्ट आहे. सगळ्यांना द्यायचं म्हणल्यावर लोक कामच करायचं बंद करतील आणि ही जर दिलं तर मग तर काय कोणीच काम करायचं नाही का तर की बाबा
डाळी दुधाचे पदार्थ, मांस पण मिळते. बसतील घरीच खात. हा हा होता की हा माझा क्वेश्चन बरोबर होता. ऍक्च्युली मी सांगेल की इकॉनॉमिक्स मला आवडतं, कारण की माझं इकॉनॉमिक्स बॅकग्राऊंड आहे. हे असे क्वेश्चन टॅकल करायला खूप अवघड असतात आणि ह्याचा सोर्स सापडत नाही. त्याचा सोर्स सापडायला गेलं तर मग तुम्हाला खूप सारे ग्रंथ वाचत बसावे लागतील. तर तसं काही करू नका. हा बघा, हा फक्त एक थोडासा वेळ दिला म्हणजे तुम्ही जे काय ऍक्च्युअली क्वेश्चन 2 मिनिटं सोडवायला पाहिजे तर 3 मिनिटं द्या. गुरनर मिडल यांच्या आर्थिक विकासात खाली सरकारची भूमिका काय असायला पाहिजे. गुरनार मेडलर जर त्यांना माहिती आहे का नाही माहित नाही, फर्स्ट प्लॅनिंग मध्ये आपण त्यांचं थोडंसं योगदान घेतलेलं होतं. तर त्यांनी काय म्हटलं होतं की प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे. म्हणजे ह्याला एक ट्रिक आहे बघा, की बाबा मी जर क्वेश्चन काढत असेल तर मी काय करेल की मला शफल करायचे ना, तर मी सुरुवातीला एखादा जो योग्य पर्याय आहे तो मी अगोदर योग्य लिहून घेईल आणि त्याच्यानंतर चेंज करायचा म्हणून मग मी त्याला हम्म, हम्म. तर नंतरच्या मध्ये मी त्याला शफल करेल थोडस. आता इथे त्यांनी काय केलंय की बाबा विस्तारक परिणाम निष्प्रभ करेल. विस्तारक परिणाम का निष्प्रभ करेल? कारण सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या हीच तर आपली अपेक्षा आहे ना. तर मग तो विस्तारक परिणाम निष्प्रभ का करायचा? तर हा एक होता, म्हणून इथं बिकट होता. बिकट झाला तर इथं बिकट होत होता. आता प्रतिसारक परिणाम आणि विस्तारक परिणाम दोन्ही प्रभावी करायचे म्हणजे न्यूट्रलच करताय तुम्ही, करतच काय नाहीये. एकतर तुम्ही वाढीला पण प्रोत्साहन देताय आणि घटीला पण प्रोत्साहन देताय, म्हणजे तिथं तुम्ही झिरोच झाले ना. मग हा नसणार आहे. मग सी गेला की सगळीकडे सी जात होता. म्हणजे असं की प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करायचा आहे, म्हणजे घटीचं प्रमाण म्हणजे जे पाठीमागे वाढतं म्हणजे हे जे न्यू बॅकवर्ड इफेक्ट आहे ना, तो कमी करायचा. की आपण जे बॅकवर्डला जातोय काही काही गोष्टी समानतेच्या बाबतीत वगैरे, तर ते घटून जे काय एक्सपांड होत आहे, सगळ्यांची संपत्ती वाढते, सगळे समानतेकडे जात आहेत, ते वाढवायचे. एक साधा क्वेश्चन होता, फक्त एवढंच की तो अननोन होता म्हणून अवघड होता. एक जनरल क्वेश्चन आहे की गौरव दत्त यांच्या पॉवर्टी गॅप इंडेक्स हा कशासाठी म्हणजे कसा काढला जातो, आणि ते इतक्या इतक्या जवळ ऑप्शन दिलेत की हे बघा, दारिद्र्य दूर करण्यासाठी कॅलरीची तूट, उत्पन्नातून तूट आणि दरडोई उत्पन्नातून किती वाढ करावी लागेल हे सांगितलं. हा चुकणं अपेक्षित होतं, पण जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर तो बरोबर यायला पाहिजे होता. कारण की कॅलरीज खूप अगोदरच पीडीओजा वगैरे यांनी सांगितलेली होती, त्यामुळे त्यांच्या पॉवर्टी गॅप मध्ये येणार नव्हती. दरडोई उत्पन्नाचा विचार खूप नंतर करायला चालू केला, किंवा दरडोई उत्पन्न तेवढे तूट करा. पहिलं असं होतं की फक्त उत्पन्नाची तूट बघायची होती. दरडोई उत्पन्न बघितल्यावर पण वैयक्तिक गोष्टीनं बदल होत नाही, की माझ्या दरडोई उत्पन्न तुमच्या दरडोई उत्पन्नाने देशाच्या उत्पन्नामध्ये काय म्हणजे दरडोई उत्पन्न हे देशाच्या एकूण उत्पन्नाला फक्त लोकसंख्येने भागलेलं असतं. जरी दरडोई उत्पन्न 1 लाख असेल तर प्रत्येक व्यक्तीलाच 1 लाख मिळत असतील असं नसतं. आता ही जस्ट की बीबीपी कधी चालू केली ती बेटी बचाओ बेटी पढा, ती खूप गाजलेली योजना आहे. परत परत रिपीट होणारा क्वेश्चन आहे, जस्ट PYQ क्वेश्चन आहे, पहाटच पाहिजे. त्याचं टार्गेट सुद्धा पाठ पाहिजे हे तर म्हणेल मी. वन लाईन विचारलं तरी यायला पाहिजे. 22 जानेवारी 2015 आहे. हरियाणा पानिपत इथून सुरुवात केली होती. ते लक्षात असं ठेवलं होतं की हरियाणामध्ये सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर कमी होते त्यावेळेस, बाललिंग गुणोत्तर वगैरे, तर त्याच्यानुसार ते लक्षात घ्या. आता हे सापेक्ष दारिद्र्य तर माहितीच असलेलं पाहिजे. सापेक्ष दारिद्र्य काय असते की दोघांमध्ये तुलना केलेली असते, त्याच्या त्याच्या परोक्ष ह्याचं उत्पन्न म्हणजे सापेक्ष उत्पन्न. परोक्ष हा शब्द उष्पांक असेल तर तो नाहीये, तो निरपेक्ष मध्ये येईल. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज असेल ते काहीतरी अॅक्युट का काहीतरी असं काहीतरी नाव आहे त्याचं, मला लक्षात येईना. आता दोन गटांची तुलना केली जाते, हे उत्तर आहे. फक्त एवढंच की ते सी ऑप्शन आहे. जर आपण व्यवस्थित बघितलं नाही तर आपण त्या 3 नंबरला जाऊन कट करून जाऊ शकतो. ते न करता व्यवस्थित ऑप्शन बघायचा आणि हे करायचं गरजेचं आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अशा चुका होतात, त्या नाही व्हाव्या ह्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक पेपर सोडवणं गरजेचं आहे. आणि ते एकच क्वेश्चन मध्ये नाहीये, पुढे खूप साऱ्या सोप्या सोप्या क्वेश्चन मध्ये हे केलेलं आहे. सोप्या सोप्या क्वेश्चनला असे सिली मिस्टेक होतात आणि त्या खूप त्रास देतात. म्हणजे
कधी कधी तर ज्यावेळेस तुमचे प्रिलिम्स पॉईंट न जाते त्यावेळेस तर हे क्वेश्चन अतिशय जास्त त्रास देतात की मी झालो असतो पण ह्या चुकीमुळे झालो नाही. आता हिग्गिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ हा पण क्वेश्चन माझा बरोबरच होता. तुम्ही म्हणाल की काय तुका मारतोय का माझ्या आन्सर की दाखवेल जर कोणाला वाटत असेल तर. तर हिग्गिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ, मी अप्रोच काय ठेवला होता ते सांगेल की सुरुवातीला मग सांगितलं तसं बरोबर पहिल्यांदा लिहिलेला असतो, पण मी त्यावेळेस सगळे ऑप्शन वाचून असं विचार केला होता की विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरित ठरू शकते. म्हणजे जसं बघा की जपान, जर्मनी, अमेरिकेत लोकसंख्येची कमी आहे, मग तिथं जर लोकसंख्या वाढ होत असेल तर त्याचा फायदा होणार, हा मी तिथं अप्रोच ठेवलेला होता. पण अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरेल नाही. आपल्या देशात जर लोकसंख्या वाढत गेली तर आपलं ऍक्च्युअली संशोधनाची घट होऊन तो आपला होऊ शकणार, म्हणजे प्रेरक नाही ठरू शकणार आहे. विकसित देशात केवळ प्रेरक गुंतवणूक, केवळ कशाला, केवळ हा इथे एक होता की जास्त विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला निरस्तीय करेल. हे दोन्ही वाक्यांमध्ये म्हणजे अपोजिशन आहे. म्हणून मी एक नंबरला घेऊन गेलो होतो, का तर की दोन्हीकडे नसणार आहे ना सेम सेम. म्हणजे ह्या दोन मध्ये बघा की विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरित ठरू शकते आणि अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरित ठरू शकते. दोन्हीकडे कसं असू शकेल ना सेम सेम. तर मग हा ऑप्शन नव्हता, कट केला होता मी. डी तुम्हाला सांगितलं की निरुत्साही करू शकणार नाहीये विकसित देशांमध्ये, त्याच कारण वरती सांगितलं. मग हे तर हे येत नाहीये म्हणून सिंग्युलर ऑप्शन मला. आता हा हा जो चार्ट आहे ना, हा मी जर थोडा झूम आउट करतो. म्हणजे ही केलेली ट्रिक होती की मी त्याचं कारण असं सांगतो की जो पुढचा क्वेश्चन आहे ना, हा सातव्या सातव्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा, तर तो सरळ सरळ मी सांगेल की ऊर्जा क्षेत्राला असेल. का तर की त्याची ट्रिक अशी होती माझी, ती लिहून दिली इथं. कृषी क्षेत्रात 1 आणि 4 मध्ये, वाहतूक क्षेत्रात 2 आणि 3 मध्ये सर्वाधिक भर होता, ते लिहिलेलं इथं. म्हणजे मी असं लक्षात ठेवलं की पहिल्या योजनेत दिलं जातं, दुसऱ्या आणि तिसऱ्याला परत इकडे येतात वाहतुकीकडे, आणि चौथीला परत कृषीकडे जातात. पाचवीला उद्योगाला, 6वी 7वी 8वी ऊर्जेला. आपला क्वेश्चन हित आहे सध्या. म्हणजे ह्या छोट्या छोट्या ट्रिक सुद्धा तुम्हाला खूप काम येतात, असे वन क्वेश्चन. 9वीत परत उद्योगाला आलं होतं, 10व्यात सार्वजनिक सेवा होतं. हे तुम्ही पीडीएफ मध्ये वाचून घ्या, तेच इथे जस्ट विचारलं होतं आणि ते तुमचा मार्क देऊन जाणार होतं. आता हे हा जो क्वेश्चन आहे ना, अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा, हा अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे, अशी टीका कोणी केलेली आहे. हा माझा पण बरोबर येणार नव्हता, नाही पण आल्यानंतर सर्च करून तो कळाला होता, कारण की मी तो सोडून दिला होता, का तर की मलाच माहित नव्हतं आणि ट्रिक लावायला पण काय चान्स नव्हता. 3 नंबरचा ऑप्शन उत्तर दिलं होतं, तुम्ही ठरवा की सोडवायचं आहे का नाही. मी टिक हा केला होता रेकॉर्ड ऑन मार्क्स, का की सारखा सारखा येतोय म्हणून. पण ज्यावेळेस मी ऍक्च्युली गोल करायला घेतला होता त्यावेळेस विचार केला की नको सोडवायला. आता हा लास्ट क्वेश्चन आहे, सोपा क्वेश्चन आहे एकदम. ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंतिक विषमता असेल तिथं मोठभर व्यक्तीजवळच पैसा सापडतो. जिथं जास्त समानता आहे तिथे सगळ्यांकडे सारखी सारखी वितरण जर सगळीकडे समान असेल, तर आपल्या भारताचं उदाहरण घेतलं तर काही 1% लोकांकडेच 40-50% जास्त संपत्ती आहे आणि बाकीच्या 99% 50% संपत्ती असं आहे. इथं आपले इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन संपलेले आहेत. आता पुढे आहे सायन्स. पुढचा क्वेश्चन आहे सायन्सचा, की बघा वर फेकलेल्या कणाची गती 0 असते. म्हणजे वर पोचला तर तो 0 होतो, कारण की एका दगड फेकला तर एका लेवल पर्यंत जातो परत खाली येतो, म्हणजे इथं त्याची गती 0 होते. तर त्याचे त्वरण किती असेल, तर इथं जर एखादी वस्तू असेल तर तुम्हाला माहिती असेल की एखाद्या वस्तूवर इथं जरी असली तरी थोडासा मायनर चेंज होतो, पण तो गुरुत्वाकर्षण म्हणजे त्वरणचा अर्थ असा आहे की ते ऍक्सलरेशन किती असेल, तर ह्या जीचा अर्थच असतो की ग्रॅव्हिटी ऍक्सलेरेशन असतो. तर म्हणजे जिओग्राफिकल काहीतरी शब्द आहे त्याला, माझ्या लक्षात येईना. जी
हाच ऍक्सेलरेशन असतो त्या वस्तूचा. म्हणून तो जो असेल तो इतका असेल गुरुत्वाकर्षण एवढा, म्हणजे ही जी व्हॅल्यू जी काय 9.8 असेल ती तिथं मीटर प्रति सेकंद लागू होते. हा एखादा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मॅक्झिमम हाईट वर काय काय असतं, ही जी असते ते फायनल वेल म्हणजे इनिशियल वेलोसिटी असते, आणि त्याला 2G नाही केलं तर त्याचं उत्तर येतं. हा PYQ बघा, बर्नौलीचं समीकरण कुठं उपयोगाला येत नाही विचारलंय तर ते ऍक्च्युली ऍस्पिरेटरी मीटर, वेंच्युरी पाईप, प्रवाहाची गती सगळीकडे यूज केला जातो. त्याच्यासोबतच हे एरोडायनामिक्स, हायड्रॉलिक्स आणि पाईपलाईन डिझाईन मध्ये यूज केलं जातं बर्नौली थिअरम. हा क्वेश्चन 2022 ला विचारला होता आणि कॅन्सल झाला होता काहीतरी त्यांच्याकडून, इथं P प्लस काहीतरी करताना थोडासा बदल झाला होता, म्हणून ते कॅन्सल करावं लागलं होतं त्यांना. हा, आता हा क्वेश्चन आहे, हा थोडासा मी कसं सोडवलं होतं ते सांगतो. हे जे आहे ना, खोलीतील तापमानावर वस्तूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णिक प्रसारणासाठी महत्वपूर्ण योगदानाची तरंगलांबी ओळखा. मी तर म्हणेल सोडून द्या. नसेल तर मी जसा विचार केला होता की बाबा 500, 5,500, 1,500, 3,000 हे एक जनरल काढताना पर्याय, पण हा 9,550 त्याला का आठवलं असेल बाबा, हा मी विचार केला आणि म्हणलं टाकूया हे उत्तर. असं रिस्क घेतलेली होती, मग ते उत्तर बरोबर होतं. असं तुम्ही काही वेगळा विचार करू शकत असाल तर करा, रिस्क घ्या. रिस्क घेतल्याने होईलच एखादा तरी क्वेश्चन बरोबर येईल. असं 10-12 क्वेश्चन मध्ये जर रिस्क घेतली तरी मॅक्झिमम क्वेश्चन बरोबर येते. चुकीचे वाक्य, हा इझी क्वेश्चन होता, सगळ्यांचा बरोबर यायला पाहिजे होता की अणुकेंद्रक प्रोटॉन आणि न्यूट्रॉनने बनलेला असतं. बरोबर आहे, प्रोटॉनवर धन भार असतो, इलेक्ट्रॉनवर ऋण भार असतो, आणि जे काही न्यूट्रॉन असतो तो उदासीन असतो, त्याच्यावर कुठलाच चार्ज नसतो. हे आपलं बेसिक सायन्स आहे. ह्याच्यात असत्य विचारलं होतं, सत्य की असत्य, काहीच चुकायसारखं नव्हतं. माध्यमची आवश्यकता असते, नसेल तर आवाज ट्रान्सफर होणार नाही. हर्ट्झ हे वारंवारतेचं एकक आहे आणि तीव्रतेसाठी डेसिबल हे परत शफल करून येऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा की तीव्रता जी असते ती डेसिबलवर असते. जे आपले डीजे वगैरे असतात ते काय सांगितलेले असतात की ते कसे तीव्रतेवर, ते वारंवारता असते ती हर्ट्झवर असते, ते आपण बघितलेले की जितक्या सेकंदात जितक्या वेळेस तो शफल होतो त्याच्यानुसार ते हर्ट्झ ठरतं. खालीलपैकी कोणती तरंग लांबी पदार्थाच्या स्फटिक आंतररचनेची अभ्यासनासाठी वापरतात? आंतररचना, तुम्ही कधी एक्सरे वगैरे काढला असेल तर तुम्हाला कळेल की बाबा ते आपल्यावरती बीम सोडतात, जे काय असेल ते, त्याच्याने आपलं वरचं जे काही स्किन आहे, स्नायू, ते दिसत नाहीत, फक्त हाडाची माहिती दिसते, त्यामुळं ते एक्सरे दिसतो असं म्हणलेलं आहे. बाकी गोष्टी कशासाठी लागतात तर बघा की अतिनील ते बॅक्टेरिया करण्यासाठी, किल करण्यासाठी, किंवा आपण जे थंब देतो बघा कुठं कुठं जातो त्याच्यासाठी. गॅमा किरण आहेत ते कॅन्सरसाठी. हे राज्य सेवा मित्र सारखा आहे, तो प्रिलियम्सला पण खूपदा विचारलेला आहे, मला वाटतं 12-13 ला विचारलाय. हा, PYQच बघा तुम्ही 1-2-3 वेळेस वाचून बघा, फायदा होईल. हा PYQच आहे, कशासाठी काय काय वापरलं जातं ते बघा. हा सुद्धा जवळपास PYQ आहे, फक्त एवढंच की त्यांनी काय केलं होतं की इथं सारखी सारखी दोन ट्रिटी काय ट्रिटी सिना असं लक्षात ठेवलं होतं. मी लक्षात ठेवलं होतं की गव्हासाठी जो असतो ना तो टीटी वाला असतो, टीटी सिना, टीटी काय, टीटी काहीच देतात ते नावं. तर फक्त एवढंच की लिप ब्राईट ऑफ विट अल्टरनेटिव्ह, आणि हा क्वेश्चन परत परत वेळेस रिपीट होतोय, त्यासाठी जे पुढच्या पीडीएफ म्हणजे पेजवरती जे दिलंय ते व्यवस्थित करा. अजून तुमच्याकडे असतील, पाठ होत असतील तर ते करा, हे करत कराच, त्याच्यासोबत दुसरी पण करा. तुमच्या नोट्स असतील PYQच्या काढलेल्या, कंबाईनला कुठला आलाय का मेन्सला, ते तुम्ही जास्त रेफर करणं मी जास्त योग्य ठरेल. हा पण 9वीच्या पुस्तकातला आहे, आणि हा ऍब्सोल्यूट PYQ कंबाईनचा राज्यसेवेला विचारला होता की वनस्पती सृष्टीच्या उभयचर कोणाला म्हणतात, तर ब्रायोफायटाला. पहिल्यांदा टेरिडोफायटा असतो, परत बायोफायटा असतो, आणि नाही सॉरी, टेरिडोफायटा, ब्रायोफायटा, आणि तो काय असतो, नाही नाही, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा असं नाव आहे त्याचं. तर थॅलोफायटा असतो ते, त्याच्याबद्दल तुम्ही माहिती बघून घ्या. मधला जो असतो तो ही पाण्यावरती असतो, आणि ह्याला मुळं वगैरे असतात. हा मधला असतो तो उभयचर असतो, असं मी लक्षात ठेवलं होतं. आता याच्यात बघा, हा जरा क्वेश्चन जास्त डीप विचारला होता, पण न चुकायसारखा दिला होता. व्यवस्थित लक्षपूर्वक सोडवला असता तर समजला असता.
डीएनएची संरचना ही दोन न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओसाइड, हे जे न्यूक्लिओसाइड असतात ना, तुम्ही जर स्टेट बोर्डचं पेज दिलेलं आहे मी खाली, ते दाखवतो नंतर. पण हे कसं सोडवायचं तर बघा, साखळ्यांनी बनला असून आणि इथं लांब साखळी ही त्यांनी एक चुकायसाठीच केलेली. तर ते डीएनए मध्ये न्यूक्लिओटाइड असतात, ते लक्षात घ्या का असतात टाईड. तर त्याच्यात शर्करा आणि काहीतरी जोडी असते असं म्हटलेलं म्हणून टाईड, आणि साईड असतं ते काहीतरी वेगळं असतं ना, म्हणजे त्याला का म्हणतात ते तुम्ही बघून घ्या एकदा. ह्याच्यात त्यांनी दिलंय बघा, ऍडेनियम सोबत हा नेहमी थायमिन असतो. नाही, हा ऍडेनियम नेहमी थायमिन सोबत असतो आणि सायटोसिन ग्वानिन सोबत असतो. हे बरोबर आहे. ते का बरोबर आहे ते खाली पेजवर बघा एकदा, इथे दिलंय बघा. ऍडेनिन हा थायमिन सोबत असतो, ग्वानिन हा सायटोसिन सोबत असतो. हे चित्रात दिलं, ते चित्र जरी तुम्ही नवीच्या पुस्तकातलं बघत असतं किंवा इथं जास्त ही करून दिलंय बघा, ऍडेनिन थायमिन आहे, ग्वानिन सायटोसिन आहे. आणि टायड कशाला म्हणतात, शर्करा फॉस्फरिक आणि याच्यापासून बनलेले म्हणून त्याला टायड म्हणतात. आहे तर बघा इथे ग्वानिन सायटोसिन, इथे न्यूक्लिओटाइड म्हणतात, आरएनए न्यूक्लिओटाइड असतात आरएनए मध्ये, आणि इकडे साइड असतात न्यूक्लिओटाइड असतात, खाली साइड असतात असं आहे. तर ते तुम्ही लक्षात घ्या. हे जे ॲडेनिन आणि ग्वानिन प्युरिन्स असतात आणि हे प्रिडमेन्स असतात, हे स्टेट बोर्डच्या पुस्तकातले. ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर लक्षात येईल. तिथं आता ह्या दोन्हीपैकी एकच असायला पाहिजे ना, हा तरी नाही तर हा तरी, मग हे दोन्ही बरोबर हे पर्याय बरोबर नसेल. आता ह्या दोन्हीमध्ये पण त्यांनी थोडस एक्सचेंज केलंय म्हणून सी आणि डी नसायला पाहिजे, सी आणि डी वाला कट होतोय बघा. या दोन साखळ्या एकमेकांशी अशा रीतीने पूरक आहेत की हे सांगितलं, या दोन साखळ्या एकमेकांशी पूरक नसून यामध्ये पूरक नसलेत, पूरकच असणार आहे ना, डीएनए मध्ये पूरकच असतात त्या, त्यामुळं हे चुकत होतं. म्हणून ह्याच्यावरून उत्तर निघत होतं की ए आणि सी. बघा एकदा परत वाचा, फास्ट होत असेल तर आणखीन एक वेळेस वाचा किंवा रिपीट करून बघा, किंवा हे पेजेस दोन वाचा, कळून जाईल तुम्हाला. एक साधा सोपा क्वेश्चन होता, फक्त एवढंच की जास्त ओव्हर थिंकिंग करायचं नव्हतं, की बाबा शेल्डन आणि शॉन यांच्या पेशी सिद्धांताबद्दल काय, हे सर्व सजीवी किंवा अनेक पेशीपासून बनलेले असेल, नवीन पेशी पूर्वीच्या पेशीपासून निर्माण होते, किंवा रासायनिक रचनाच्या कार्यामध्ये मूलभूत समानता आहेत, आणि एखाद्या जीवाची क्रिया ही सामूहिक क्रियाकलाप किंवा याच्या परस्पर संवादाला असते. काय घेणं देणं आपल्याला, माहिती आहे का नाहीये तर मग सर्व, कारण की पेशी संबंधित दिलंय तर मग ठीक आहे ना, माहित असेल तर ठीक आहे, तुम्ही काय लिहायचं दिलं, माहित नसेल तर जाऊ ना सगळं. आता हा क्वेश्चन मी सोडून दिला होता का, तर की कोणते प्राणी एका वर्गातील ह्यातले मला तर कुठलं ती दोन तीन माहित होते, बाकीचे कोणीच माहित नव्हते, म्हणून मी सोडून दिला होता. तुम्हाला ज्याला एखाद्याला सायन्स बॅकग्राऊंड असेल, त्याला माहित असेल तर त्यांनी सोडवला, बरोबर आला, गुड, नाही तर सोडून द्या. मी म्हणेन पाठ करायला जाऊ नका, कराल तर उगाच वेळ घालवा, कारण की तुम्ही ज्यावेळेस पुढचा क्वेश्चन पेपर बघाल 25चा, तर त्यावेळेस तुम्हाला कळून येईल, अरे गरज नाहीये का, तर की चुकायचं असलं की चुकणारच आहे. आता हे हेरोईन, हेरोईन हे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क वापरला जातो, तर ते पॉपी प्लांट आहे. कोकापासून के कोकेन बनवलं जातं, हेमपासून ते हे बनवलं जातं कॅनाबिन्स, हेम्पपासून दुसरं एक वनस्पती दुसरं बनवतं, हे कॅनाबिस असतं ते गांजा बनवतात, कोक असतो तो कोकेन बनवतो, आणि हे जे ओपियम पुपी आहे ना, आपण जे बघितलं ते हेरोईन बनवतात, ते आपल्याकडे खसखस म्हणून उगवलं जातं बघा, घरच्यांना माहित नसतं, ते हे करतात, म्हणजे लावून टाकतात एखाद्या वेळेस. आमच्या गावामध्ये आताच केस झालेली आहे. हा, तर ही पुढचा गोष्ट, हे एकदम सोपं आहे, जोड्या लावायची होत्या की मोठं हाड, फिमर आणि ह्युमरस वरचं आणि मांडीचं, कोपर माहिती कुठे गेला, एकदम सोपं आहे. ते ह्याला ऍडिशन म्हणून फक्त कुठं कोणचा जॉईंट असतो लक्षात ते घ्या, की सांध्याला जो असतो तो बॉल सॉकेट असतो, सरकता कुठं असतो, आणि उकळीचा सांगितलं सरकता कुठं असतो ते बघून घ्या. हा, हा एकदम इझी क्वेश्चन होता, फक्त फ्लो मध्ये जोश मध्ये चुकून आलो, असे खूप लोकांचे झाले. का, कारण की मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाडे असतात. अरे लक्षातच नाही, 208 असतात का 206 असतात, वाटलं की 208 अवयवांनी दिले म्हणल्या बरोबर आहे, पण ते 206 असतात. तुमच्या अभ्यासावर तुमचा किती कॉन्फिडन्स आहे हा चेक केला गेलेला आहे इथं. मणके, चेहऱ्याचे हाडे हे अनियमित हाडांची उदाहरणे,
हा PYQ क्वेश्चन आहे. जे दुसरं वाक्य आहे ते, हा मणका जो आहे तो कसा बी वेडा वाकडा, कसं पण गोल नाहीये, सरळ नाहीये, तर ते कसं पण वेडे वाकडे केलेले, त्यामुळे त्याचं सत्य ते वाक्य ते 2 नंबरचं. हा पण मागच्या वर्षीचा PYQ होता की रासायनिक अभिक्रिया कधी वाढतात, तर सहमती जास्त असेल, कॉन्सन्ट्रेटेड जास्त असेल तर जास्त फास्ट होतात, कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर जरा कमी प्रमाणात ते फास्ट होतात. तापमान वाढवलं की ह्याचा वेग वाढतो असं बरोबर आहे. गरम केल्यानंतर रिएक्शन रेट वाढतो. त्याला अपोजिटच वाक्य दिलेले दोन्ही, त्यामुळं हा एकदम सोपा होता. इथे थोडासा हे होतं की विचार करायसारखा होता आणि चुकायला चान्सेस जास्त होते. ठीक आहे, चुकला तरी काय नव्हतं होत. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासीनीकरण. कोणते रसायन वापरतात उदासीनीकरण करण्यासाठी? म्हणजे एखादी जमीन ऍसिडिक झाली, त्याला बेसिक करण्यासाठी किंवा रेग्युलर साठी करण्यासाठी काय करायला पाहिजे असं विचारलं. हा, एग्रिकल्चरच्या मुलांचा बरोबर आलेला असू शकतो. त्याच्यासाठी चुन्याची निवड. हे पोटॅश पण वापरलं जातं बरं का, पण पोटॅश वापरताना असं म्हटलं की काही ठिकाणच्या जमिनीमध्ये हे वापरू नका, का तर की ते क्षार तयार करतात. अमोनियम हायड्रॉक्साईड आहे ते आम्लारे आहे, पण ते पण परत अमोनियम ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो ज्यावेळेस नायट्रोजन सोडतो, त्याच्यामुळे ते परत जमिनीला ऍसिडिक करतो, त्यामुळे तो येणार नाही. मिल्क ऑफ मॅग्नेशिया हा पण ऍसिडिटी कमी करायसाठी वापरला जातो, पण तो माणसांसाठी वापरला जातो, म्हणून चुन्याची निवडी. पण जरी माहीत असला तरी तुम्ही बघितलं असेल तर की ऑप्शन शफल केलेला आहे, 3 नंबरच्या ठिकाणी दिलेला आहे. जर एखाद्याने हिथंच फक्त टिक केलं आणि 2 नंबरचा ऑप्शन गोल करून आला, तर बाहेर आल्यावर तो रिग्रेट करणार आहे. सेम खालच्या क्वेश्चन मध्ये तेच केलेलं आहे. धातूचं जे म्हणजे खनिजापासून वेगळं करायचं असतं, त्यासाठी सायनाइड कुठं कुठं वापरलं जातं असं विचारलं. त्याच्यासाठी मी विचारलं होतं की म्हणजे हा क्वेश्चन माझा बरोबर आला होता आणि तो का आला होता ते सांगतो. की मी जस्ट एक सिंपल थिंकिंग केली होती की सायनाइड जर वापरलं तर म्हणजे जस्ट ती मला माहित नाही की ती किती लागू होते तिथं, पण मी असं लक्षात घेतलं होतं की जे कमीत कमी रिॲक्टिव्ह असेल तो घ्यायचा. हा जो EU आणि AG आहे, हा कशासाठी आहे, तर तो PYQ मध्ये विचारला होता की एक सोन्यासाठी आणि एक चांदीसाठी. तर ते मॅग म्हणजे मॅक्झिमम घटकांसोबत रिॲक्टच करत नाहीयेत, म्हणून लक्षात घेतलं होतं की हे त्याच्यात मिक्स केल्यावर ते रिॲक्ट होत नाही, म्हणून त्याला वापरलं जाऊ शकत असं होऊ शकतो. सोडियम असणार नाही, कारण तो हायली रिॲक्टिव्ह आहे. हे बाकीच्या बद्दल मी नाही जास्त विश्लेषण करत, कारण मी सायन्सचा नाहीये. हे पण इथं पण 3 नंबरच्या ऑप्शनला 2 नंबरचे पर्याय देऊन दिलेला आहे, तो शफल केलेला आहे, एवढं लक्षात घ्या. हा, हे जस्ट एकदम सायन्सचा पेपर म्हणजे सायन्सचं बुक वाचत असताना तुम्ही काय करताय, किंवा लक्षपूर्वक वाचताय का नाही, लक्ष देऊन तुम्ही वाचताय का नाही ते चेक करण्यासाठी होतं की खालीलपैकी अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते. अभिक्रिया बघितली, लक्षात नाही आली, उष्मादायी, विस्थापन, प्रकाश रासायनिक आणि अपघटन. हा उष्मादायी आहे का, नाहीये, का तर इथं अगोदरच चिन्ह दिले की हे उष्णतेचे चिन्ह असते, म्हणजे ह्या घटकाला उष्णता दिली आहे, त्यावेळेस असे 2 घटक तयार झाले. विस्थापन झाले का, विस्थापनात काय असतं की इकडे 2 घटक असतात आणि त्याच्या रिएक्शन नंतर 2 घटक असतात, ह्याच्यातला घटक पुढच्या जातो, त्यातला एक घटक त्यातला एक घटक करून असं विस्थापन होतं, फक्त इकडल्याच त्याच्यासोबत तिकडल्याच ह्याच्यासोबत. प्रकाश रासायनिक नाहीये कारण हिट दिली आहे त्याला वेगळी, तर मग ते अपघटन असतं, म्हणजे एका पदार्थापासून 2 होतात, त्याला अपघटन असं म्हटलं जातं. आणि डिस्प्लेसमेंट असतं ते वेगळं असतं, म्हणजे अदला बदल करतं ते. तिसरा एक प्रकार आहे तो तुम्ही बघून घ्या. कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन म्हणतात, त्याला आपण वाचतानाच ड्यूटेरियम असं म्हटलं, जड हायड्रोजनचं तुम्ही बऱ्याच पुस्तकांमध्ये ही अशी ही बघितलेली असते, फॉर्म्युला बघितलेला असतो, किंवा H2O जरी बघितला असला तरी तो वेगळ्या प्रकारचा असतो. जड हायड्रोजन ज्यावेळेस तुम्ही असतो त्यावेळेस असा असतो, लक्ष दिलं तर तो मग D2 जो आहे तो ड्यूटेरियम लक्षात येईल. हे जे आहे की तेल आणि चरबीमध्ये असंपृक्तता मोजण्यासाठी त्याला काय म्हणतात, अनसॅच्युरेशन. अनसॅच्युरेशन मोजण्यासाठी काय वापराल, तर ते मला वाटतं की हा साबणीकरण मूल्य आहे ना, परत एकदा PYQ मध्ये विचारला होता, त्याच्यामुळे त्यांनी त्याला चिटकूनच हा क्वेश्चन विचारला, तर त्याचं उत्तर आयोडीन आहे. आणि
त्या आयोडीनचा असा अर्थ आहे की ज्यावेळेस आयोडीन व्हॅल्यू जास्त असेल त्यावेळेस अणुसॅच्युरेशन जास्त असेल असं म्हटलेलं. ते एक वेळेस तुम्ही एकदा वाक्य वाचून बघा. बाकीचे पर्याय विस्कोसिटी मध्ये थिकनेस वापरली जाते. सॅपिनिफिकेशन म्हणजे काय असते माहिती का, एखादं ऑइल किंवा फॅट पासून आपण साबण बनवतो ना, तर ते साबण बनवण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही कॅल्शियम हायड्रॉक्साईड असतं काहीतरी, मला वाटतं कॅल्शियम हायड्रॉक्साईडच असतं, सॉरी पोटॅशियम हायड्रॉक्साईड असतं, ते किती प्रमाणात ऍड करावं लागतं त्याला सॅपिनिफिकेशन व्हॅल्यू असं म्हटलं जातं. असं आहे ते. ऍसिड लेवल तर माहिती आहे आपल्याला काय असतं. हा, हे झाले सायन्सचे. तुम्ही सायन्स बघितलं असं लक्षात आलं असेल बघा तुमच्या किती सोपं सायन्स विचारलंय की बाबा हे एकदम जस्ट बेसिक लेवलला आहे. आणि ह्याच्यानंतर बी जर तुमचं चुकत असेल तर मग तुम्ही कदाचित अभ्यास चुकीच्या बुक्स मधून किंवा चुकीच्या ठिकाणाहून करत असेल किंवा चुकीच्या अप्रोचने करत असाल तर मी म्हणेल की PYQ थ्रू जावा. त्याच्यानंतर स्टेट बोर्ड संपवा 8वी 9वी 10वीचे, आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी बघा, पण ह्या बेसिक गोष्टी विसरू नका. आता पुढचे क्वेश्चन आहेत पॉलिटीचे. पॉलिटी पण एकदम इझी लेवलला होती आणि खूपच इझी लेवलला होते. 2-4 क्वेश्चन हे थोडेसे विचार करायला लावणार, थिंकिंग करायला लावणार होते, पण बरेच मुलांचे आउट ऑफ आलेले होते. माझे ऍक्च्युली 13 आले होते, 2 चुकले होते, ते कोणते बी सांगेल मी. हा क्वेश्चन बरोबर आहे की मुख्य माहिती आयुक्तांची जी निवड करणारी समिती ती कोणती असते, तर पंतप्रधान, लोकसभेचा विरोधी पक्ष नेता आणि ते पंतप्रधानांनी निवडलेला कॅबिनेट मंत्री. विश्लेषण करासारखं काहीच नाहीये, फक्त इथं ही 2 का आले, काहीच त्याला ऑप्शन नाहीये. तुम्ही घेऊ शकता, वाचायला अभ्यासच पाहिजे, त्याला पाठ पाहिजे. हा, इथं कॅगचे कुठल्या कलमानुसार नेमणूक होती, जवळजवळ पण कुठल्या कलमाचा संबंध नाहीये, सरळ सरळ जस्ट वरवर माहिती असायला पाहिजे होती. हे का दिले ते मी नंतर सांगतो. त्याच्या पुढचा क्वेश्चन इम्पॉर्टंट होता. केशवानंद भारती खटल्यामध्ये खालील विधान विचारात घ्या. सदर खटला ए एन रे नव्हते, सिक्री होते. 13 न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं, बरोबर आहे, 13च होते. त्यातल्या असं विचारतात की 7-6, हा इथे दिलेच 7-6 आणि त्याचा निर्णय झाला होता. या प्रकरणात गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला होता, हे पण योग्य आहे. गोलकनाथ प्रकरणात असं म्हटलं होतं की FR हे एकदम स्ट्रिक्ट असतात, त्याच्यात काहीच बदल करू शकत नाही. त्याच्याबद्दल त्यावेळेस खूप भांडणं चालू होती. त्याला पर्याय म्हणूनच हे बेसिक स्ट्रक्चर आलं होतं. सदर खटला म्हणजे न्यायालयीन सक्रियता असते, बरोबर आहे, सक्रियताच आहे ना. स्वतःहून न्यायालयाने तो खटला खालच्या स्टेट कडून म्हणजे केरळकडून, म्हणजे खालच्या म्हणजे हायकोर्टाकडून सुप्रीम कोर्टात घेतला होता, म्हणून ते न्याय सक्रियतेचं उदाहरण आहे. त्यावेळेस हे होतं, हे तुम्ही असं तुमच्या मोबाईल मध्ये त्याला वाकडं करून बघा. इथं पहिल्यांदा शंकरी प्रसाद पासून सुरुवात होते की काय होते, परत गोलकनाथ ते काय म्हणते संसद फंडामेंटल राईट मध्ये काहीच बदल करू शकत नाही, 24वी घटना दुरुस्ती आली, मग केशवानंद झालं. बेच ते बदलेल सगळ्यात परत. तर तिथं 42 तुम्ही मोबाईल हे करून बघा, कारण की इथं बदललं तर सगळे PDF बदलेल म्हणून करत नाहीये. ते कसे इतर ह्याच्यावर तुम्हाला परत एक वेळेस ह्या वर्षी क्वेश्चन दिसेल, आता नाही दिसला तर मेन्सला हे तुम्ही डिफाईन करा असं विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती लक्ष द्या. हा झाला क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन. भारताचा आकस्मिक निधी कुठं असतो, कोणाकडे असतो, राष्ट्रपतीकडे असतो. कुठल्या कलमात 267 मध्ये. काहीच डिफिकल्ट नाहीये, म्हणजे जस्ट वरवर क्वेश्चन होते पॉलिटीला. आता हा पण क्वेश्चन होता, ह्याच्यात विचार करायसारखंच काय नव्हतं की बाबा पण नाही खटल्यामध्ये आणीबाणी बद्दल काय म्हणलंय, काय पोरांनी म्हणले की डेट चुकीची दिली असेल, नव्हती ती, बरोबर आहे. 1994लाच झाली होती. त्यावेळेस काहीतरी बिहारच्या आणीबाणीबद्दल काहीतरी केस झाला, बिहारची कुठली तरी नॉर्थ स्टेट आहे, त्याच्यामुळे तिथं होती. विचारच करू नका, एक्झॅक्ट पार्ट असेल तर करायला पाहिजे त्याला. मग काय की राष्ट्रपती राजवट आणल्या गेले, राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद माग इथे आपल्या महाराष्ट्रातून गेले होते कधी कधी, किंवा ते बिहारचे गेलेच होते, म्हणून त्याच्यासाठी हे केले गेले होते. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केरळ सरकारचा निर्णय बदलू शकतो, बरोबर आहे ना.
की उगाच एखाद्या राज्याची तुम्ही सारखा उटकीसूट तुम्ही त्यावेळेस असं उटकीसूट एखाद्या राज्याचं गव्हर्नमेंटच बरखास्त करायचं त्याच्या वाळवण्यासाठी ती केलेलं. हा, तेच वाक्य खाली दिलेले संसदेची मान्यता आवश्यक आहे. जर संसदेने मान्यता दिली तरच ती कंटिन्यू होणार. आयोग विचारलं होतं. सोपं होतं. जे की राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत माहिती आहे आपल्याला. राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 जानेवारी 24 संविधानाने राष्ट्रगीताचा स्वीकार केला होता. राष्ट्रीय दिनदर्शिका होता हा, त्यावेळेस कुठल्या पुस्तकांमध्ये नव्हता. मग ह्या दोन्ही मध्ये म्हणजे जरा थोडासा कॉन्फ्लिक्ट होत होता. पण 26 जानेवारीच्या पहिल्या ह्याच्या दिवशीच राष्ट्रीय चिन्ह आपल्या ह्याच्यावरती दिसत होतं. बऱ्याच गोष्टींवरती जर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यानुसार जाऊ शकत होता. हा, फक्त आता इथून पुढे लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा की 22 मार्च 1957 आलं होतं राष्ट्रीय दिनदर्शिका. हे असे नोट्स काढलेले होत्या माझ्या स्वतःच्या, किंवा 24 जानेवारीला एवढ्या एवढ्या 4 गोष्टी झालेल्या त्या पीओक्यूला ऍड केलेत म्हणून त्याची डेट लिहिली नाहीये, पण ती लक्षात ठेवण्यासाठी घेतली होती. अशा गोष्टी ही परत नोट्स मध्येच होतं हे की 17 एप्रिल 1952 हंगाम, हे लक्ष्मीकांत मधूनच नोट्स काढले होते छोटे फास्ट होण्यासाठी. आणि याच्यावरती सेम क्वेश्चन खाली एक विचारलाय, त्यावेळेस सांगेन मी, त्यावेळेस लक्षात ठेवा की तिथं होतं असं काहीतरी. हा घटनादुरुस्तीचा क्वेश्चन हा पीवायक्यू आहे. तुम्ही म्हणाल की अरे काय सगळेच पीवायक्यू, हा सगळेच पीवायक्यू चालू होते राज्यसेवा मेन्सला. याच्या जोड्याला विचारले होते 10 वित्तीय, 12 वित्तीय आणि 14 वित्तीय असं 3 गोष्टी विचारल्या होत्या. तर त्यांनी थोडेसे वर खाली करून दिलेले किंवा 10व्या घटनादुरुस्तीने दादरा नगर हवेली बरोबर आहे. द्रौदी मेन जे होते ते 12ला होतं आणि जे 14ला होते ते केंद्रशासित प्रदेशांसाठी विधिमंडळ हे जोड्या लावून विचारलं होतं. तेच त्यांनी इथं फक्त 11 आणि 15 करून दिलेले. तर 11वी घटनादुरुस्ती आपल्याला माहित होती की उपराष्ट्रपतीची निवडणूक कशी करायची, त्याचे जॉईंट सिटिंग ऐवजी आताची जी कॉलेजियम आहे ते त्यांनी हे घेतलं होतं. तर त्याचं उत्तर आहे 4. माहिती की केंद्रीय माहिती आयोगामध्ये किती मुख्य माहिती आयोग, एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्त असायला पाहिजे, तर त्याचं असं आहे की 1+10 पेक्षा कमी असे, म्हणजे मॅक्झिमम 10 असं म्हटलेलं आहे की 10 माहिती आयुक्त असायला पाहिजे. बाकीचे पर्याय मला वाटत नाही की हा फक्त आहे कुठल्या तरी एखाद्या समितीमध्ये, नाहीतर असे कुठंच नाहीये दिसत जास्त. तर तुमच्या वाचनात आला असेल तर बघा. भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधान कोणते आहेत? भारतामध्ये एकल नागरिकत्व बरोबर आहे, 1955ला कायदा करण्यात आला होता बरोबर आहे. हा, इथं एवढंच आहे की ह्या एवढा इझी होतं की 4 भाग मध्ये काय आहे हे जर कोणाला माहित नसेल तर ते परत एकदा बेसिक पासून पॉलिटी वाचायला सुरुवात करावी. 4 मध्ये डीपीएसपी आपल्या भाग 2 मध्ये दिलेलं आहे ते 5 ते 11 कलमामध्ये. विश्लेषण करायसारखं काहीच नाहीये म्हणून विश्लेषण करत नाहीये. आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करणार हे जे 124 पासून आहे ते सुप्रीम कोर्टाला चालू होतं काहीतरी 256 ते 259 ते स्टेट रिलेशन, स्टेट युनियन रिलेशन किंवा जे काही रिलेशन्स आहेत त्याच्यासाठी. हे पण त्याच्यासाठीच आहे, आर्थिक रिलेशन साठी काहीतरी असे 74 ते 79. त्याला काय म्हणजे हेच नाहीये, जवळजवळ काहीच संबंध नाही असे कलम दिलेले, ऑप्शन क्रिएट केलेलं. असं वाटायचं की तो आपण सरळ पेपर देतोय काय. ते फक्त लक्षात ठेवा की भाग 15 मध्ये 324 ते 329 त्याचे सिरियली कलम लक्षात ठेवा. धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करणे म्हणजे काय, तर किंवा राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर वेगवेगळा, त्याला धर्मनिरपेक्ष म्हणणारच नाहीये ना, मग ते धर्म म्हणजे धार्मिक राज्य होऊन जाईल ना. तर ए गेला, ए गेला, ए गेला, राहिला बी आणि डी. बी डी बरोबर आहे, तर बी आणि डी बघा वाचायचीच गरज नाही. सी काय की राज्य सर्व धर्मांना समान समजते, बरोबर आहे ना, सगळे धर्म समान आहेत ज्या राज्यात धर्मनिरपेक्ष नाही म्हणजे राज्य आहे तिथं. हा, कोणत्याही अपवादाशिवाय ई का नकोय, तर कोणत्याही ऑप्शन मध्येच नाहीये. इथला गेलाय ते आपला ऑप्शन. शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण शिकवण देण्यास स्वतंत्र आहे नाहीये, बंधन आहे. तुम्ही जर 28वा कलम वाचलं तर त्याच्यात लक्षात येईल की बऱ्याच ठिकाणी बंधनं केलेली. दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र कुठं म्हणलंय, एनसीआर कुठं म्हणलंय, तर 69 मध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे जवळजवळ पण नाहीये कुठंच काय. 69वी घटनादुरुस्ती माहितच असते आपल्याला, बऱ्याचदा वाचण्यात पण येते आपल्याला.
हा, मग जे तुम्हाला सांगितलं होतं बघा की मी नोट्स मध्ये लिहिलं होतं ते की बाबा 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना झाली होती. बरोबर आहे, काहीच चुकीचं नाही, काहीच बदललेलं नाही. पहिल्या लोकसभेचे अधिवेशन 13 मे ला सुरू झालं होतं. 13 मे लाच झालं होतं. हा, फक्त एवढंच की यांनी तर इतक्या म्हणजे त्याला म्हणजे ऑप्शन पण तसे नव्हते की चुकवायसारखे. ह्या डी पासून चालू होत होतं, म्हणजे तुमचा म्हणजे खालून जर वाचलं तुम्ही, जर काय माहित नसलं असतं तर जी.व्ही. माळवणकर हे लोकसभेचे उपकरून परत सभापती केलं होतं, म्हणजे गॅप पण दिला होता की लक्षात यावं तुमच्या, फास्ट वाचू नये तुम्ही. फक्त ते सभापती होते पहिल्या ह्याचे, म्हणून डी जात होता, डी कट होत होता. राहिले मग ए आणि ए बी. ए माहितीये, तर मग बी पहिले अधिवेशन ते बघा 17 एप्रिलला झालं होतं, तर काही दिवसानंतर बफर स्टेट नंतर त्यांचे पहिले अधिवेशन चालू झालं. काय निवडणूक झाल्या लगेच चालू होत नसतं. हे जर बेसिक असून माहित असेल तर 13 मे 1952 तुमच्या लक्षात येईल लगेच. त्याच्यानुसार उत्तर होतं 2. हा बेसिक आहे, परत बेसिक आहे, सारखाच बेसिक आहे म्हणतोय का, तर सगळेच बेसिक क्वेश्चन राज्यघटनेच्या 339 नुसार एनसीए म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट किंवा ट्राईब साठी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. चुकीचे 338 नुसार. आता जे सेपरेट ट्राईब साठी झालेले 338 ए मध्ये होत, बी मध्ये आता नवीन अजून एक ऍड झालं, ते लक्षात घ्या कोणते. त्यामुळे ए चुकत होता, ए गेला, ए गेला, राहिला बी डी. बी डी, बी बरोबर आहे. मग आता सी ए का डी ए बघायला पाहिजे. डी मध्ये जर बघाल का, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना, मानवाधिकार आयोगाची स्थापना 27 डिसेंबर नाही तर 12 ऑक्टोबर आहे. 12 ऑक्टोबर आहे, आणि ही पाठच पाहिजे, कारण की आयोगाच्या ह्याच्यात दरवर्षी एक तरी क्वेश्चन मानवी हक्क आयोगावरती विचारला जातो. त्यामुळं हे बरोबर आहे 92ला. ते जरी माहित नसलं असतं तरी हे माहितच असायला पाहिजे होतं, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, का तर की दरवर्षी येतोय म्हणून. तर पुढचा क्वेश्चन आहे की उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश, त्याच्यात त्यांनी तसं वाक्यात म्हणलेलं नाही, पण ह्याचा अर्थ की रिट्स जारी करण्याचे अधिकार कुठल्या कलमाने दिले जातात. सुप्रीम कोर्टाला 32 नुसार आहेत आणि ह्याला 226 नुसार आहे. तरी पण उच्च न्यायालयासाठी 135 कलम नाहीये, 143 कलम नाहीये, 133 कलम नाहीये, ते सुप्रीम कोर्टाची सगळी कलम आहेत. एकच कलम राहते की 226. एवढा इझी होता म्हणले, डायरेक्टली मार्क देणार होता. आता आपण बघितलं की पॉलिटीला एवढे सगळे इझी इझी क्वेश्चन विचारलेले आहेत. सर तर आता फक्त करंटचे 15 क्वेश्चन आहेत, बरोबर आहेत 7, माझे 7च बरोबर आले होते. आता विश्लेषण करण्यात काहीच अर्थ नाहीये बी, का तर की दरवर्षी ते क्वेश्चन बदललेच जातात, त्यामुळं त्याच्यातून काही घेण्यासारखं नाहीये. फक्त एवढंच बघा की डिफिकल्टी लेवल किती होती की नाही विचारलं. हा, माझे काही मित्रांचे 14 बरोबर होते. त्यांनी काय विचारलं होतं की 1952 ची त्यांची विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली होती. ह्याच्यावर पण बऱ्याचदा क्वेश्चन होत होतं, म्हणून मी हे गोल केलेलं होतं की पहिले गैर काँग्रेस होते का नव्हते, दुसरे म्हणले होते बऱ्याच पुस्तकांमध्ये, म्हणून ते लक्षात घेतलं होतं. तर इथं तो दुसरा कुठला तर मतदारसंघ, त्याचं काही घेणं नाही. हा एकदम वल्लायनर होता की बुक निर्देशांकामध्ये कितवा क्रमांक आहे, तर 111वा. त्याच्यात काय पाठच करायला पाहिजे, असे क्रमांक निर्देशांकाचे वगैरे तर खरंच पाठ करा. योग्य विधान विचारलं होतं. हा, त्यावेळेस नवीन लोकसभेचं उद्घाटन झालं होतं की लोकसभेच्या आतील भागाचे प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे. नाहीये, ते आपण बघितलं होतं उद्घाटन करताना, एकदम तोंडावरच ठेवले होते 4 सिंह, 4 तोंड करून, त्यामुळे ते बाहेरच्या बाजूला आहे. याच्यावरून ए जात होता, ए गेला, खाली ए गेला. आता बीसीडी, बीसी, आता बीसीडी आणि बीसी, आता जर हे बीसीडी दोन्हीकडे, तर मग बी आणि सी बरोबरच असणार आहे. हा फक्त की लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना नाहीये, तो सेन गोलचा मॅटर चालू होता म्हणून तो सेन गोल आहे. हे कसे लोकसभा मोहरावर आहे, राज्यसभा कमळावर आहे, मध्यवडावर आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. याचं उत्तर आहे बीसी. ह्याच्यात बघा, योग्य विचारले क्रीडा स्पर्धा बद्दल बी एक क्वेश्चन असतो दरवर्षी. चीन मध्ये झाली होती, हंगजाऊला या ठिकाणी. हे बघा, ह्याच्यात विचारलं की लवलेना बोर्गहेन ही ध्वजारोहकाची भूमिका बजावली. ही नव्हती, ही वेगळी होती. मग अशा मेजर घटनेवर त्यांनी विचारलं इथं. साधी सुधी छोटी नाही घटना, छोटे पण क्वेश्चन विचारतात.
हे काय पदकांना चुकवलेलं नाही, तसा एकच ऑप्शन काढायचा होता फक्त. तो बी निघायला पाहिजे होता. एकतर ह्या दोन्हीपैकी कुठलं तरी चुकवणार होते, त्यातलं एक चुकवलं हे फक्त. अह, योग्य कोणचं आहे तर नर्गिस मोहम्मदीला शांतता पुरस्कार दिला, माहित होता सगळ्यांना. समानता व महिलांसाठी हे सगळं माहित होतं. फक्त एवढंच की ह्यांनी तिथं 2003 ऐवजी 4 केलं होतं. माझा चुकला होता, बऱ्याच लोकांचा बी चुकला होता, आणि चुकू शकतो मी. वरीलपैकी सर्वच लिहिला होता, तर तो चुकलाय. एवढं छोटं मी पॉइंट आउटच नव्हतं केलं आणि पाठ बी नव्हतं केलं. हे आदित्य एलोन मिशन त्यावेळेस पाठवणार होते, त्याला इसाची म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सीची मदत मिळाली होती. ते खूप हायलाइटेड बी होतं त्यावेळेस, म्हणून तो लगेच विचारला होता. हा पद्म पुरस्कार दरवर्षी जोड्या लावायला ते किंवा कुठेतरी महाराष्ट्रातले विचारतात, किंवा जे काय फोकस व्यक्ती, प्रख्यात व्यक्ती, त्यांचं कार्य विचारलं जातं. त्यांनी फक्त एवढंच की ते 6 पद्मविभूषण विचारले होते, पण ते 5च होते त्यावेळेस. ह्या ज्या जनरल गोष्टी त्या आपण पाठ करत असतो त्या त्यावेळेसच्या आहेत त्या. हा, ह्या क्वेश्चन मी एक माझ्या अप्रोचनी सोडवला होता, की बार काउन्सिल ऑफ इंडियाचे आंतरराष्ट्रीय वकील परिषदेचे उद्घाटन कोणत्या शहरात झालं होतं. तर मी त्यावेळेस असा विचार केला होता की हे बार काउन्सिल आहे, हे बार काउन्सिल दिल्लीला बसलं जातं, ना की मुंबई, कोलकाता, बंगलोरला. आणि आंतरराष्ट्रीय परिषद होती, तर मग सहसा चान्स आहे की दिल्लीला असायला पाहिजे होता. तर मग मी तो दिल्ली घेतला होता आणि तो तसा बरोबर आला होता. हे ऑपरेशन्स विचारले जातात बघा सारखे सारखे. आणि ह्याला काय ट्रिक नव्हती काय, ऑपरेशन गंगा माहित होतं की बाबा, तो माहिती ना, वार रुकू आधी पापा, त्यावेळेस ते त्याच्यानुसार मी लक्षात घेतलं होतं. त्याला एकच ऑप्शन होता तसा, तो 3 नंबरला, की बाबा युक्रेनच्या युद्धामध्ये. आणि त्यावेळेस गंगेचं नाव लावलं होतं, त्यामुळं तो लक्षात येत होता. ह्याच्यात असं की एकच शब्द आहे, पुष्टी, दष्टपुष्ट असं म्हणतो आपण एखादा व्यक्ती, दष्टपुष्ट. मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना, त्याच्यानुसार हे होतं की माता आणि बालकांना पोषणाच्या सुधारणा करायला मदत करणे, हा एक गोष्ट होती. बाकीच्या गोष्टी काय, उच्च शिक्षण, मुलींना रोजगार संधी, कृषी उत्पादन वगैरे नाही. पुष्टी म्हणजे दष्टपुष्ट राहणं, त्याला एक ऑप्शन होता बी. आणि ते कसं की एकाला कनेक्ट पण नव्हते ऑप्शन, की बाबा हे ह्याच्यासोबत असेल तर. ही एक होती की जोड्या लावा, अशा समित्या पण विचारल्या जातात, ह्या समित्यांवरती फोकस पण करा. नितीन कमळाकर समिती असते, नितीन करवे समिती, सॉरी, असती म्हणतो मी, अशा विचारल्या जातात. यातली एक समिती मला माहिती होती, कस्तुरी रंजन समिती, राष्ट्रीय शिक्षणासंबंधी होती ती. तर ती एकच ऑप्शन आहे, डीला 4, म्हणून 1 नंबरचा ऑप्शन केला होता, आणि तो बरोबर आहे. सरळ सरळ जोड्या दिलेल्या होत्या. आता ते बघू बी नका, कारण की परत विचारणार नाही. तेवढी कस्तुरी रंजन लक्षात राहू द्या, विचारू शकतात. ह्याच्यात योग्य विचारलं होतं, आणि मॅक्झिमम मुलं चुकले होते. का तर की बाबा जून 17ला चालू झाली हे माहित होतं, हे वीज द्यायची ते बी माहित होतं. फक्त इथं माहित नव्हतं की बाबा एकरी 50,000 आहे का नाहीये, तर हेक्टरी 1,25,000 आहे. जसं डिवायडेशन केलं की एकरी 50,000 येतं, पण 1 हेक्टर पेक्षा जास्त जमीन असली पाहिजे होतं, तरच ती ग्रहण केलं जाणार होतं, आणि हेक्टरीच पैसे दिले जाणार होते, ना की एकरी. आणि ही 5 किमी पर्यंतच्या अंतरासाठी होती. 5 किमीच्या अंतरा म्हणजे स्टार्टिंग होती. सुरुवातीला जर 10 किलोमीटर दिली तर कुणी बी देईल, म्हणून सगळे मागे लागतील, म्हणून 5 किलोमीटरच्या अंतराचा त्यांनी प्लॅन केलेला होता. मग त्याचं उत्तर ए बी होतं. हे महिला आरक्षणासंबंधी होतं, आणि इझी क्वेश्चन होता. त्यावेळेस मला वाटतं करंटच्या पेजेसवर ते दुसऱ्या का तिसऱ्या पेजवरच होता, आणि हायलाइटेड होता. हे नारी वंदना बिल होतं, 128वे होतं. 128 वरून लक्षात ठेवलं होतं की काहीतरी 28, 128 काहीतरी होतं त्यावेळेस. अजून 28 तारखेला 19 सप्टेंबर 2023ला सामाजिक न्याय मंत्र्यांनी मांडलं होतं, ना की पंतप्रधानांनी. तर म्हणलं की पंतप्रधानांनी मांडलं नाही, सामाजिक न्याय मंत्री, त्यांचं नाव माझ्या आता लक्षात नाही त्यावेळेस कोण होते ते. इथं एकदम सोपं होतं की विधानसभेच्या 33% जागा देण्यासाठी होतं, 30% नव्हतं. आणि हे नवीन संसद भवनातील पहिलंच विधेयक होतं, त्यामुळं ते हायलाइटेड होतं, आणि विचारण्याची शक्यता पण होती, आणि विचारायला पाहिजे घटना दुरुस्ती विधेयक. ते होते स्वामीनाथन, त्यावेळेस त्यांची डेथ झाली होती, मी विचारलं होतं, पण एकदम मायन्यूट लेवलवरती चुकवलं होतं. एकच ऑप्शन कुठला तरी काढायचा होता, ते तामिळनाडूचे होते, हे योग्यच होतं. मग याचा तर संपला विषय. म्हणजे हे योग्यच आहे, ए ए ए
म्हणजे हा 3 नंबरचा ऑप्शन उडत होता त्याच्यानुसार. हा फक्त ते कृषी विभागाचे होते. सी कुठंच काढलेला नव्हता, सी सगळीकडेच ठेवला होता. हा 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 काढायला चान्स दिला होता. रॅमन मॅक्सेस दिला हे माहित होतं आपल्याला सगळ्यांना की रॅमन मॅक्सेस 5-6 जणांच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव येत होतं म्हणून ई ऑप्शन कटू शकत नव्हतं आपण. आता हे दोन मध्ये कन्फ्युजन होत होतं. मी करताना हे केलं होतं कारण की मला हे माहित नव्हतं की ते केम्ब्रिजमध्ये ऑक्सफर्डमध्ये तेवढं छोट्या लेवलला मायक्रो लेवलला त्यांनी चुकवलं होतं म्हणून तो चुकला होता. ते केम्ब्रिजला होतं म्हणजे असे मायनोट लेवलला चुकवतात. आणि आजचा शेवटचा क्वेश्चन असा आहे की 5 आयव्स युतीमध्ये कोणत्या देशांचा समावेश आहे? त्यावेळेस 5 आयव्स चर्चेमध्ये होते. काहीतरी युपुस का आउपुस नावाची स्कीम राबवित होते. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या होत्या त्यांनी म्हणजे हा बरोबर आला होता का किंवा पाठ केलेल्या होत्या. अमेरिका कॅनडावरती आणि खाली न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया सोबत आहे. आणि हिकडली ब्रिटन आहे फक्त की ब्रिटन त्यांच्यासोबत राहते सारखं म्हणून. जर्मनीची काही गॅरंटी नाही म्हणून त्यांनी बाकीचे घेतले नव्हते. फ्रान्स पण कधी कधी त्यांच्यासोबत बंड करतो म्हणून ते नव्हते घेतलेले असा मी विचार केला होता. आणि त्यांनी देताना बघा पहिल्यांदा दिलेत, बाकीचे 2 एक्स्ट्रा दिलेत असे की बाबा सुरुवातीचे 4 दिले पण तिथं ऑप्शन बी होतं 5वा घेण्यासारखा. बरेच जणांचा चुकलात होता असं. अशा रीतीने आपण बघितलं की ह्याच्यातले आहेत ना 75% क्वेश्चन योग्य यायलाच पाहिजे होते असं होतं कारण की मॅक्झिमम पेपर PYQ वर होता आणि बेसिक लेवलवरती क्वेश्चन विचारला होता. सगळ्यांना असं वाटायचं की अरे हा सरळ सेवेचा तर पेपर नाहीये. पण याच्यातून एक लक्षात येतं की PYQचे विश्लेषण किती इम्पॉर्टंट आहे. PYQ असेल तर हार्डली 10 ते 12 क्वेश्चन तुमचे कुठंच जात नाही, चुकतच नाही. जर PYQ वर चांगला स्टँड असेल तर एक अनालिसिस तुम्हाला जर कळालं की अरे हा क्वेश्चन कसा येतोय तो कसा टॅकल करायचा तर तुम्ही चांगल्यात चांगला स्कोर घेण्यासाठी मदत होईल. त्यामुळे मी म्हणले की इथून पुढे जर असेल तर तुम्ही सुरुवातच करताना PYQ ची भर घेणे गरजेचं आहे. तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. बघा